आणि सेंद्रियचे वैज्ञानिक आहेत तसेच ते शास्त्रज्ञ मातीचे शास्त्रज्ञ आहे. जवळपास गेल्या 20 वर्षापासूनचा त्यांचा खूप मोठा अनुभव आहे आणि शेतकऱ्यांसाठी खूप मोठं ते वरदान आहे आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. तर या कार्यशाळेमध्ये आपल्या गावातील सर्व शेतकरी बांधवांनी हजर राहून त्या संधीचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि या ठिकाणी मी साहेबांना विनंती करतो की आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. तर मी सर्वांच्या हातामध्ये या ठिकाणी माहिती देतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. धन्यवाद साहेब. सरपंच साहेबांचं पण धन्यवाद, तुमचं सर्वांचं धन्यवाद. शेतीचा कार्यक्रम म्हटलं की शेतकरी जमा 2च वेळेला होतात. माझी ओळख साहेबांनी सांगितली, मी परत एकदा सांगतो. मी मातीचा शास्त्रज्ञ आहे. कशाचा? मातीचा. माझं गाव हेरले, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकलंगडी तालुका, गाव हेरले माझं. आणि जवळजवळ साहेब, सरपंच साहेब, भारतामध्ये शेती करणारी जेवढी लोक आहेत किंवा शेतीला मार्गदर्शन करणारी, खतं लिहून देणारी, कीटक असेल तर कीड वगैरे असेल तर त्याचं नियोजन सांगणारी, पाण्याचं नियोजन सांगणारी, ड्रिपचं नियोजन सांगणारी, मशागतीचं नियोजन सांगणारी, हे सर्वजण ना फक्त आणि फक्त पिकाचं मार्गदर्शन करतात. ओरिजिनल जर पिकाला दुप्पट करायचं असेल, कीटक नाशकचा खर्च 0 करायचा असेल आणि खतांचा खर्च सुद्धा 50-60% पेक्षा कमी करायचा असेल, साधा सोपा उपाय आहे की पीक पिकवायचं बंद करायचं आणि माती पिकवायला चालू करायची. बरोबर का चुकीचं? 100% बरोबर. तर माती पिकवणं किंवा मातीला समजून घेणं हे जर शेतकरी बांधवांनी समजून घेतलं तर त्या शेतकऱ्यासारखा प्रगतशील शेतकरी ज्याला म्हटलं जाईल किंवा त्या शेतकऱ्यासारखा सक्सेस शेतकरी किंवा हिंदीमध्ये त्याला कामयाब म्हटलं जातं असा शेतकरी, असे 5% शेतकरी पूर्ण भारतात आहेत ज्यांनी 100% मातीवर काम करतात आणि पीक दुप्पट होतं. माती समजून घेतली तरच आपली जमीन चांगली राहील, पीक ही दुप्पट होईल, बाकीचा सर्व 100% खर्च कमी होईल. मला वाटतं कृष्णा पाटील साहेबांनी आज, मला वाटतं ह्याच्या अगोदरही 2-4 वेळा मी इथे येऊन गेलोय, बऱ्याच लोकांच्या प्लॉटवर गेलोय, आलोय. आज जे शेतकरी बांधव जो कार्यक्रम ऐकतील, 40-45 मिनिटाची माहिती जी शेतकरी ऐकतील ना, हे आयुष्यभर तुम्ही सर्वजण कृष्णा पाटील साहेबांना ओळखताय, जवळून ओळखताय. तर आज नंतर त्यांना तुम्ही आयुष्यभर कधी विसरणार नाही. का? तर आज जी परफेक्ट एक माहिती मिळणार नाही, ही माहिती आजपर्यंत तुम्हाला कधी मिळालेली नव्हती. ही माहिती जर मिळाली ना, तुमची उद्यापासून पिकाला दुप्पट करण्यास कोणी रोखू शकत नाही. ह्याला समजून घेणं गरजेचं आहे. पहिला मातीला समजणं गरजेचं आहे. मातीला समजलं तर सगळ्या पुढच्या गोष्टी 100% होणार आहेत. आता माती म्हणजे कशाला माती म्हटलं जातं? तर आपल्या जमिनीतल्या, भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या, तालुक्यातल्या जमिनीला माती म्हटलं जातं. तर शेतीच्या जेवढी पुस्तकं आजपर्यंत छापली गेली, आपला देश तर कृषीप्रधान देश. आजपासून मी एका पुस्तकात वाचलं, 5000 वर्षापूर्वी एक राणी होती सभा नावाची, त्याच्या राज्यामध्ये शेती, पृथ्वीवर त्याच्यासारखी शेती आजपर्यंत झाली नाही, पुढे भविष्यात होईल काय सांगता येत. कशी शेती होती? फळबागाची शेती होती. एक माणूस टोकरं एखादं घेऊन, बुट्टी त्याला आपण म्हणतो, पाटी ज्याला म्हणतो, पाटी घेऊन फळबागेतनं चालत गेला, पलीकडे सरीतनं बाहेर पडूस तर त्या पाटीला लागून फळानं पाटी भरायची आणि माणूस मोकळी पाटी घेऊन डोक्यावरनं चालला की फळं भरायची. म्हणजे एवढी फळ लागत होती. कीटकनाशक नाही किंवा खाली खतं देण्याची पद्धत नाही, फक्त पीक लावायचं आणि पाणी द्यायचे. खतं देण्याची पद्धत कधी आली हो? जवळजवळ 1960-65 आपल्या भारतामध्ये खतं देण्याची पद्धत आली. 1960-65 ती कुठली खतं आली? ज्याला आपण केमिकल फर्टिलायझर म्हणतो किंवा रासायनिक खतं ज्याला म्हणतो आपण, ही खतं 1960-65 आली. ज्या वेळेला पहिल्यांदा भारतामध्ये ही खतं आली, त्यावेळेला तुमच्या माझ्यासारखे शेतकरी बांधव त्यांनी एकदम 10-20 पोतं वापरलं काय? नाही.
अर्धं अर्धच पोतं म्हणा एकरी वापरलं. आता ह्या साहेबांनी त्यावेळेला तूर असायचा, ज्वारी असायची, मला वाटतंय भात असायचा, गहू असायचा, ही पिकं असायची. मग एका एकरला अर्ध एक पोतं वापरलं, पीक हिरवगार आलं, चांगलं आलं, उत्पादनात वाढ झाली. मग साहेबांचा कॉन्फिडन्स, शेतकरी बांधवाचा कॉन्फिडन्स वाढला. त्याने पुढच्या वर्षी काय केलं, अर्ध्याचं एक पोतं केलं, तरी सुद्धा पीक चांगलं आलं आणि उत्पादनात वाढ झाली. प्रॉब्लेम कुठं झाला ते बघा, काय मिस्टेक झाली, परत आणि वाढ झाली. मग ह्यांचं बघून ह्या साहेबांनी 2 वापरली, ह्यांचं बघून ह्या साहेबांनी 3 वापरले, त्यांचं बघून ह्या साहेबांनी 5 वापरले. मग 1-2 पोत्यावरनं आता परिस्थिती अशी आल्या. पूर्वी मी लहान होतो तेव्हा बघायचो, लक्ष्मी गाडी असायची. कुठली गाडी? लक्ष्मी गाडी, किंवा M50 असायची, M80 पण नाही, HD असायची. त्याच्यावरनं एखादं पोतं शेतकरी बांधून घ्यायचं आणि शेतात जायचं. एकरला 2 एकरला एखादं पोतं. आता काय करताय, 20 गुंठ्याचा शेतकरी ट्रॅक्टरवाल्याला सांगते डायरेक्ट. काय परिस्थिती आहे, डायरेक्ट ट्रॅक्टरवाल्याला सांगतोय सगळी पोती भरायची, त्याच्यात आणून टाकायची. ऊसाला भरणी करताना ट्रॅक्टर शिवाय खत टाकायला कोणी म्हणजे थांबायला तयार नाही. हे चूक आहे का बरोबर आहे, हे समजून घेणं गरजेचं. आपण बोलतोय आता, पूर्वी मला वाटते 2005-06च्या आसपास हे असले फोन आले, त्याच्या अगोदर असले फोन पण नव्हते. त्यावर टीव्ही आणि पेपर हे 2च माध्यम होते, काहीतर गोष्टी आपल्याला समजायला शिकायला मिळत होती. आता प्रत्येकाच्या खिशात टीव्हीच्या पुढची टेक्नॉलॉजी आहे. आता बऱ्याच काही गोष्टी मोबाईलवर, युट्यूबवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, आपल्याला व्हॉट्सअपवर बघायला मिळतात. ही चुकीची पद्धत आहे शेतीमध्ये, ही चांगली पद्धत आहे. तर जेवढी माहिती मिळते ना, ती सगळी अर्धी माहिती मिळते. कसली माहिती मिळते? सत्य आहे ते सगळं. जे काय आपण ऐकतोय, बघतोय, वाचतोय ते सगळं सत्य आहे. तर पूर्ण सत्य नाही, अर्ध सत्य आहे. कोण म्हणते जैविक शेती फायद्याची, कोण म्हणते सेंद्रिय शेती फायद्याची, कोण म्हणते रासायनिक शेती फायद्याची. सत्य काय असू शकतं, चौकशी करणं गरजेचं आहे. आता आपण हाय मंदिरामध्ये, एक गोष्ट सांगतो तुम्हाला वाटेल हा धार्मिक गोष्ट आहे. धार्मिक नाही, ही वैज्ञानिक गोष्ट आहे. कसली गोष्ट आहे? सायंटिफिकली, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो, शास्त्रीय म्हणू शकतोय. ह्या जगामध्ये प्रत्येक वस्तू जी तयार झाली ना, ह्या 5 गोष्टीने तयार झाली. कशाने तयार झाली? 5 गोष्टी: भूमी, गगन, वायू, जल आणि नीर आणि अग्नी. आता हे 5 गोष्टी सोडून 6वी गोष्ट ह्या पृथ्वीवर आली काय हो? आपण ऐकलं, शेती असू दे, व्यवसाय असू दे, इतर काही गोष्टी असू देत, आपले लग्न समारंभ असू देत, किंवा माणसाचं जीवन सोडून इतर प्राण्यांचं जीवन असू दे, ह्या 5 गोष्टीवर सगळ्या जगाचं नियोजन अवलंबून आहे. शेतीचं सुद्धा याच्यावरच आहे. माती असल्याशिवाय शेती होईल का? नाही. बरं, माती आहे, पीक लावलंय आणि वर पत्र्याचा शेड, अगदी जर त्याला नसेल, सूर्य जर त्याला नसेल, तर पीक येईल का? येणार नाही. त्याला पाणीच नाही दिलं पिकाला, पीक येईल का? बरं, ह्या फक्त पिकाच्या गोष्ट. आज शेतीची माहिती आहे म्हणून पिकाची. तुमचं माझं जे जीवन आहे, ह्या जीवनाला आपल्याला जे लागतंय तेच शेतीला लागत असत. जे मला तुम्हाला खायला लागतंय, जे मला तुम्हाला राहण्यामानासाठी किंवा जिवंत राहण्यासाठी, जीवन जगण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात, त्याच गोष्टी ह्या जगातील प्रत्येक वनस्पतीला लागत असतात. मी तुम्हाला एक असा शेवटी फॉर्म्युला सांगणार आहे. ते फॉर्म्युला ऐकल्यानंतर तुम्ही मला कधीच विसरणार नाही. फॉर्म्युला तुम्हाला जर साहेब कळाला, तो फॉर्म्युला जर कळाला, उद्यापासून तुम्ही कुठलंही पीक लावायचं ते डायरेक्ट दुप्पट, त्या पिकावर कीड कधीच येणार नाही. तर ते फॉर्म्युला सांगायच्या अगोदर, आणि खर्च खतांचा पहिल्या वर्षी 50% कमी, त्याच्यानंतर कायमचा फक्त शिल्लक राहील 20-30%. आता आपण ऊसाची बरीच शेती, ऊसाचे शेतकरी आहेत, इतरही पिकं असतील. आपल्या पट्ट्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बेळगाव या 4-5 जिल्ह्यामध्ये ऊस शेती भरपूर आहे आणि ऊसावर मार्गदर्शन करणारे लोक पण भरपूर आहेत. ऊस शेती आपल्या भागामध्ये बऱ्याच वर्षापासून होत. मला वाटतं काकांचं वय 70-80 असेल. तुम्ही लहानपणापासून ऊस बघताय.
माझं वय 40 आहे, म्हणजे मी 40 वर्षापासून ऊस ह्या भागामध्ये बघतोय. असे प्रत्येक पीक आहेत, कारण ऊसाबद्दल मी बोलतो. 40 वर्षे, 60 वर्षे, 70 वर्षे, 80 वर्षे आता माणसं आहेत आपल्या इथे समोर म्हणून सांगतोय. सर्वजण आपण ऊस शेती बघतोय. आतापर्यंत ऊसाचा परफेक्ट फॉर्म्युला किंवा परफेक्ट ग्राफ किंवा त्याचा परफेक्ट डोस आपल्याला किंवा त्या पाण्याचं परफेक्ट नियोजन कळालं का हो, प्रश्न माझा. किंवा कोणी तुम्हाला मला सांगायचा प्रयत्न केला का? पहिल्यांदा आपल्या भागामध्ये ऊस आलाय का? पूर्वीपासून आहे. त्याचं परफेक्ट नियोजन का कळालं नाही? सांत्वन करण्याची गरज आहे, चिंतन करण्याची गरज आहे की आम्हाला हे लपवलं जायला लागले. काय व्हायला लागलंय? जे तो येते आपल्या प्रॉडक्टच्या भोवतीनं, कोण खतं विकणार आहे त्या खताच्या भोवतीनं, कोण रोपं विकणार आहे त्या रोपांच्या भोवतीनं, कोण ट्रॅक्टर विकणार आहे त्या ट्रॅक्टरच्या भोवतीनं, कोण ड्रीप विकणार आहे त्या ड्रीपच्या भोवतीनं. मला कोणाला नावं ठेवायची नाही. तर सगळी लोक माहिती जी देतात त्याच्याच भोवतीने देतात. ऊसाचा ग्राफ किती असावा? ग्राफ म्हणजे काय? लांबी किती असावी, सरीच्या सरी अंतराने रोपापासून दुसऱ्या रोपाचं अंतर किती असावा, फुटवा किती असावा, ऊसाला पाण्याचे नियोजन पहिले 2 महिने किती असावं, त्याच्यानंतरचे 2 महिने किती असावं, भरणीच्या अगोदरचं पाण्याचं नियोजन काय असावं, भरणीच्या नंतरचं पाण्याचं नियोजन काय असावं, खतं किती द्यावी. एका पिकाला कुठलंही असू दे, आपण ऊसाबद्दल बोलतोय तर त्याला त्याचं पूर्ण आयुष्यभर किती खतं लागतात, किती अन्न घटक लागतात ह्याची माहिती परफेक्ट पाहिजे होती. 1-2 वर्ष झालं आपल्याकडे नवीन आता ऊस हा पीक आलाय का? मी 40 वर्ष झालं बघतोय, साहेब आमचे 70 वर्ष झाले बघतात. आणि तुम्ही लहान असल्यापासून तुमचे वडील करत होते शेती, त्यावेळेला पण ऊस होतं. म्हणजे किती वर्ष झाली आपल्या ठिकाणी ऊस आहे. कारण ऊसाचं परफेक्ट नियोजन कोण सांगताय का? नाही. उत्पादनाचं जर बघितलं, ऊसाचं चांगलं पीक आहे, नगदी पीक आहे, पैसे देणारं पीक आहे, पैसे देणारं पीक आहे. कष्ट बाकीच्या पिकांच्या पेक्षा ऊसाला कष्ट कमी करावं लागतं. किती दिवस कष्ट करायचं ऊसाला? मी जवळजवळ पूर्ण भारतात फिरतो, सर्वांना विचारलं मी ऊसाचं कष्ट किती दिवस करायचं. ते म्हणतात किती? भरणीपर्यंत. तुम्हाला मी प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर काय असणार? भरणीपर्यंत करायचं, त्याच्यानंतर पाणी देत राहायचं. भरणीला ते संपलं का त्याचं आयुष्य? भरणीला त्याचं आयुष्य संपलं का? भरणीला त्याचं आयुष्य सुरुवात झाली. ऊसाचं आयुष्य संपणार कधी? तुरा आल्यावर. कधी संपणार? तुरा आल्यावर. मग आपण भरणीपर्यंत काम केलं आणि त्याच्यानंतर आपण घरी, पूर्वी शेतात पाणी पाजायला जात होतो, आता ही नवीन टेक्नॉलॉजी आली. सरपंच साहेब मोबाईलवरनं फोन केलं की मोटर चालू होते, काय लाईट बीट गेली तर मेसेज येतो, आपल्याला 2 तास 4 तास चालवायचं, त्याच्यानंतर मोबाईलवरनं बंद करता येतंय. म्हणजे आपल्याला एक अधूर सत्य ज्याला म्हणतो, अर्ध सत्य किंवा 100% जी माहिती दिली गेली नाही ती ही अशी लपवलेली शेतीमध्ये माहिती भरपूर आहे. तुम्हाला मला काही गोष्टीपासून वंचित ठेवण्यात आलंय, त्या गोष्टी शेतीमध्ये आहे. आता ते पीक आहे. ह्या पृथ्वीवर 2 गोष्टी एकसारख्या आहेत. हे समजलं तर पुढचं माझा सगळा सेशन तुम्हाला समजणार. मी थोडासा अभ्यास त्याच्यावर करून दाखवणार आहे बोर्डवर. तर त्याच्या अगोदर 2 गोष्टी एकसारख्या. एक, ह्या पृथ्वीवर जेवढे प्राणी आहेत, चालणारे फिरणारे प्राणी, त्यात तुम्ही मी आलो, मनुष्य जात सगळी आली. त्याच्यानंतर सर्व प्रकारचे पाळीव प्राणी आले, सर्व प्रकारचे पक्षी आले, सर्व प्रकारचे समुद्रातले पाण्यातले जीव आले, सर्व प्रकारचे मातीतले जीव आले. हे चालणारे फिरणारे प्राणी ज्यांचा जीव आहे, इथून दुसरीकडे जातो. उदाहरण साप जीव आहे, या ठिकाणाहून दुसऱ्या मुंगी, आपण जमिनीमध्ये गांडूळ एक प्राणी होता, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. एक असे प्राणी आहेत जमिनीमध्ये किंवा ह्या भूतलावर जे आपल्या डोळ्याला दिसत नाही. ह्या पृथ्वीवर जेवढे दिसणाऱ्या वस्तू आहेत ना, हे फक्त 3% दिसतात. किती टक्के दिसतात? 97% प्राणी किंवा वस्तू, ईश्वर, परमेश्वर, भगवान, अल्लाह आपण ज्यांना मानतो त्यांनी जे सृष्टी बनवली, त्या सृष्टीचं 3% तुमच्या माझ्या डोळ्याला दिसतंय, 97% दिसत नाही. 97%. आता 3% जीव जे आहेत त्याच्यामध्ये चालणारे फिरणारे प्राणी एक बाजू, आणि दुसरे एक असे प्राणी आहेत या पृथ्वीवर जे साहेब चालत फिरत नाहीत, एकाच ठिकाणी स्थिर, त्यांचं आयुष्य एका ठिकाणी चालू होतं आणि त्यांचं आयुष्य एकाच ठिकाणी संपतं.
त्याच्यामध्ये सर्व प्रकारची झाडं आलीत, सर्व प्रकारची झुडपं आलीत, सर्व प्रकारची वेलं आलीत, सर्व प्रकारची पिकं आलीत. पिकामध्ये वेलवर्गीय पिकं आलीत, फुलवर्गीय पिकं आलीत, फळवर्गीय पिकं आलीत, देठवर्गीय पिकं आलीत. 4च प्रकारची पिकं आहेत या पृथ्वीवर आणि सर्व वनस्पती आली. हे 2 प्राणी आहेत. ह्या दोन्ही प्राणींना सेम गोष्टी लागतात. तुम्ही मी प्राणी आहे, तुम्हाला मला अन्न लागतं, व्हिटॅमिन ए बी सी डी. डॉक्टरकडे गेले की ते म्हणते सी कमी पडलंय, ए कमी पडलंय, कळत काय नाही, काय तर कमी पडलंय. बरोबर, डॉक्टर सांगतो काय तर कमी पडलंय. तसंच आपल्याला पाणी लागतंय. आता पिकांचं बोलतो मी मध्येच. पिकाला व्हिटॅमिन ए बी सी डी लागतंय. आता त्याचे तुम्हाला मला पाणी लागतंय, त्या पिकाला पाणी लागतंय, तुम्हाला मला सूर्यप्रकाश लागतंय, म्हणजे जनावरांना प्राण्यांना सूर्यप्रकाश लागतंय, तसं त्यांना पण लागतंय. बरोबर, त्यांना पण लागतंय. तिसरी गोष्ट, 3 गोष्टी हे सेम झाल्या. आता 4थी गोष्ट, तुमच्या माझ्यामध्ये भाऊबंदकी आहे, सामाजिक कार्य आहेत, सुखदुःख आहेत, तसे त्यांच्यात पण आहे. आता माझे भाऊबंद कोण असतील किंवा तुमचे भाऊबंद कोण, तुमच्या आजा पंजोबा होते त्यांच्यानंतर जी वंशावळ तयार झाली. उदाहरणार्थ पाटीलचे भाऊबंद पाटील, माझं आडनाव खतीब, खतीबचे भाऊबंद खतीब. ऊस कुणाचा भाऊबंद, ह्यात सुद्धा आहे. ऊस कुणाचा भाऊबंद, गवताचा. काकांसाठी ही जबरदस्त. ऊस, गवत, बांबू आणि भात ही 4 पिकं बेटवर्गीय पिकं म्हणायची. खास करून ऊस, गवत आणि भात. गवताचे हजारो प्रकार आहेत, ऊसाचे सुद्धा बरेच प्रकार आहेत आणि बांबूचे सुद्धा बरेच. हे सगळे सख्खे भाऊबंद. सख्खे वेलवर्गीय जेवढी पिकं ही सख्खे भाऊबंद. बरं, जसे तुमच्या माझ्यामध्ये लग्न होतं, समारंभ होतात, मग मुलं होतात, मग त्यांचं आयुष्य वाढतं, मग ते जुनी पिढी मरून जाते, नवीन पिढी परत आयुष्य जगते. सेम परिस्थिती फळबागामध्ये किंवा प्रत्येक पिकामध्ये बेटवर्गीय पिकाला सोडून सगळ्या पिकात आहे. शाळेत आपण शिकलोय, ह्या फुलाचं पराग त्या फुलाचं पराग दोन्ही एकमेकाला मिळाल्यानंतर फळ तयार होतं का अगोदर होतं? त्यांच्या अगोदर लग्न व्हायला पाहिजे का नको, हे आपण शिकलेलं आहे. आता हे झालं. आता ह्या चालणारे फिरणारे प्राणी आणि स्थिर प्राणी ह्यांचं अन्न ठरवणार कोण? सगळ्या गोष्टी सेम आहेत तर अन्न एकसारखं आहे का? नाही, वेगवेगळं आहे. मग ठरवणार कोण? तुम्ही मी ठरवू शकतो का? तर ठरवलं कोण? ज्यांनी ही सृष्टी बनवली त्यांनी ठरवलं. आणि किती सोपं आहे माहितीये काय? आपण खतं कुठली घालावी आणि किती घालावी या गोष्टीला घेऊन कोणाची 10 वर्षे गेली, कोणाची 15 गेली, कोणाची 20 वर्षे गेली, तर परफेक्ट डोस आजपर्यंत मिळालेला नाही. बरं, डोस मिळाला. उदाहरणार्थ आता मी सरपंच साहेब नाराज होतील तरी सांगतो, सरपंच साहेबांचा ऊस चांगला आलाय. सरपंच साहेबांना मी सांगितलं, साहेब काय टॉनिक फवारलंय जरा सांगा, म्हणजे तुमची माझी शेतकरी बांधवांची अवस्था. सरपंच साहेब म्हणतात, मी काय नुसतं मारायचं काम केलंय, आणलंय ते बंधुराजाने आणलेलं, मला काय माहित. एकमेकाला आपण सांगतोय. परफेक्ट डोस कसं मिळेल? एखाद्या शेतकऱ्याची शेती चांगली आली, त्याला जर कोणी जर विचारलं तर तो दुसऱ्या शेतकऱ्याला सांगत. तर बाकीच्या पिकाचं राहू दे, मटेरियल जास्त आलं तर ऊसाला काय, आता ऊसाचं दर फायनल आहे. आता आपल्या जिल्ह्याने 3 वरनं 3500 पर्यंत आणलंय. जर आपण आवडून धरलं असतं तर ते आणि गेलं असतं 3700 पर्यंत. तर आता आपण जरा कमी पडतोय. आता त्या विषयावर मी काय बोलत नाही. तर हे अन्न ठरवलं कोणी? साधं सोपं उत्तर आहे, हे अन्न ठरवलं ज्यांनी सृष्टी बनवली त्यांनी. काय अन्न आहे? जेवढे स्थिर प्राणी आहेत, जेवढे स्थिर प्राणी म्हणजे कोण कोण? सगळी झाडं, जंगलं, जेवढी झुडपं आहेत ती, जेवढ्या वनस्पती आहेत ते, जेवढी पिकं आहेत ते, यांचं विष्ठा, यांची काय विष्ठा, चालणारे फिरणाऱ्या पृथ्वीवर जेवढे प्राणी आहेत त्यांचं अन्न. अनेकदा सांगतो, समजून घ्या. जेवढे स्थिर प्राणी आहेत ज्यांनी चालू शकत नाहीत, म्हणजे सर्व प्रकारची पिकं आली. आज आपण शेतीचा कार्यक्रम, बाकी झाडं झुडपं सोडा, सर्व प्रकारच्या पिकांची विष्ठा जी आहे ना, ती विष्ठा तुमचं माझं किंवा चालणाऱ्या फिरणाऱ्या प्राण्यांचं अन्न. उदाहरण सांगतो, आंब्याचं झाड, आंबा त्याचं फळ आहे. फळ म्हणजे काय आहे? विष्ठा आहे. काय आंब्याचं काय आहे? ते विष्ठा आहे. त्या आंब्याच्या फायद्याची विष्ठा आहे का? त्याची विष्ठा तो खाऊ शकतो का? ती कोणाच्या फायद्याची? तुमच्या माझ्या फायद्याची. गायीची म्हशीची विष्ठा कोणाच्या फायद्याची? चालणारा फिरणारे प्राणी गायी आहे, त्याची विष्ठा कोणाच्या फायद्याची? जी स्थिर प्राणी आहेत, म्हणजे सर्व प्रकारची पिकं,
सिंपल लॉजिक आहे, साधी सोपी गोष्ट आहे. खताचा डोस ठरवायचा कसा, अभ्यास तर करून दाखवतो. साधी सोपी गोष्ट आहे, लय अवघड आहे का? नाही. पूर्वी हेच ताट होतं ना, शेतीचं जे अन्नाचं ताट होतं, पिकाचं अन्नाचं ताट काय होतं? शेणखत, कंपोस्ट खत, कोंबडी खत, पालापाचोळा, बऱ्याच प्रकारचे कृमी, कुजलेले पदार्थ आपण कुठं टाकत होतो? शेतात. आता घंटागाडी सरपंच घंटागाडी शेतात, सरपंच शेजारीच बसल्यात, काय बोलायचं म्हटलं अवघड. घंटागाडीच बसल्यात. म्हणजे परिस्थिती काय 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 चुकतंय बघा बरं. जे सगळं शेतीचं ताट होतं, त्या ताटामुळं शेतीमध्ये काय काय घटक होते बघा. गांडूळ हा प्राणी सर्रास बघायला मिळत होता. गांडूळ मध्ये 2 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? एक पांढरा गांडूळ आणि एक लाल गांडूळ. शेतीच्या फायद्याचा कुठला, लाल का पांढरा? कोण सांगेल? पांढरा फायद्याचा. पांढरा गांडूळ पूर्वी शेतात होता. तुम्ही साहेब लहानपणी पांढराच बघितला असणार, तुम्ही पण पांढराच बघितला असणार. आमच्या नशिबातच नाही पांढरा बघायला, खरोखर आमच्या नशिबात नाही. आमच्या नशिबात ते बघायचं गावलंच नाही. कधी तर 2-6 महिन्यानं 8 महिन्यानं कधी तर पांढरा गांडूळ कोणाच्या तर शेतीत मला बघायला मिळतो. मी फिरतोय भरपूर. ही सगळी गांडूळ साहेब तुम्ही बघितलेले आहेत. पांढरा आणि लाल मध्ये फरक काय? तर पांढरा गांडूळ शुद्ध म्हणायचं आणि लाल गांडूळ अशुद्ध. ह्या जगामध्ये 2 प्रकारच्या एनर्जी आहेत, 2 प्रकारच्या ताकद त्याला आपण म्हणू शकतो, शक्ती म्हणू शकतो. एक चांगली शक्ती आणि एक वाईट शक्ती. चांगली शक्ती म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये इंग्लिशमध्ये म्हणू शकतोय एनर्जी. कसली एनर्जी? पॉझिटिव्ह एनर्जी. आणि वाईट शक्ती म्हणजे निगेटिव्ह एनर्जी. आपली शेती पॉझिटिव्ह होती. पूर्वी शेणखत असायचं, खरं कसलं असायचं? त्या शेणखताचा वास येत नव्हता, घाण वास येत नव्हता. शेणखत काय व्हायचं? एवढे शेती कमी, गैर जास्त, जनावर जास्त, शेणखत भरपूर. 1-1, 2-2, 3-3 वर्षे ते गाडीत पडून असायचं आणि कुजायचं. आणि कुजून काय व्हायचं? त्याच्या एका पावसाळ्यात त्याच्या वाफा निघायच्या, त्यातले बरेच ऍसिड निघून जायचे. ते 100% कुजायचं. कुजल्यानंतर त्या तयार झालेल्या शेणखताचा वास पहिल्यांदा, मला ते शेणखत आताच्या पिढीने बघितलेलं नाही. आता हे साहेबांचं वय जास्त आहे, आपल्या ह्यांच्यासाठी सांगतो. तुम्ही सर्वांनी तो वास घेतलाय, आता आमच्या पिढीने घेतलेला नाही तो वास. तो वास कसा असतो ते सांगतो. पहिल्यांदा पाऊस पडलं, पहिला पाऊस उन्हाळा चपल्यानंतर मातीचा एक वास येतो बघा, सुगंध. सेम तो सुगंध त्या शेणखताचा होता. आज घाण वास आहे. सुगंध ही पॉझिटिव्ह एनर्जी, दुर्गंध ही निगेटिव्ह एनर्जी. दुर्गंध जर निगेटिव्ह एनर्जी जर त्या शेतात टाकली, तिथे काय होणार? लाल गांडूळ येणार. लाल गांडूळ आले की त्याला खायला दुसरा कोणता प्राणी येणार. सर्रास लोक मला प्रश्न विचारतात, ते जनावर आहे येते आणि ते गांडूळ शेतात झाले की ते खायला येते, पीक मात्र करून जाते. डुक्कर ज्याला आपण म्हणतो, बरोबर? ते कशामुळे आलं? पूर्वी येत होतं का? नव्हतं. ते पांढऱ्या गांडूळकडे येतच नाही, कारण त्याला ईश्वर परमेश्वराने एक सिस्टीम लावलेली आहे त्या प्राण्याला. तो फक्त घाण खातो. काय खातो? पॉझिटिव्ह काहीच खात नाही, ते निगेटिव्ह खाते सगळं. माझ्या शेतात पॉझिटिव्ह गांडूळ जर असतील तर ते येणारच नाही. त्याला काय करायचं? आपण चांगली एखादी बाग आहे, बगीचा आहे, तिथं नेऊन त्याला सोडायचं. फुलांची झाडं आहेत, चमेलीची आहेत, गुलाबाची आहेत, निशिगंधाची आहेत, झेंडूची आहेत, वेगवेगळे वास आहेत, केवडा आहे, अशी फुलं आहेत. आणि त्याला त्या जनावराला तिथं सोडलं, किती फुलांची नाश करणार तो? एकही फुल तोडणार नाही. ते कुठं जाणार? ते बरोबर निगेटिव्ह जिथं गोष्ट आहे तिथं जाणार. त्याच्यासाठीच त्याला तयार केलेला ईश्वर परमेश्वराने. मग माझ्या तुमच्या शेतामध्ये ही सिस्टीम होती पहिला पूर्वी, की शेणखत भरपूर असायचं, चांगलं कुजलेलं असायचं शेतीचं ताट. त्यामुळे चांगले गांडूळ असायचे, चांगले जीवाणू असायचे, पॉझिटिव्ह जीवाणू असायचे. आता सुद्धा जीवाणू आहेत खरं निगेटिव्ह. आता सुद्धा गांडूळ दिसतात निगेटिव्ह. बाहेरनं लोक गांडूळ आणतात निगेटिव्ह, बाहेरनं लोक जीवाणू आणतात निगेटिव्ह. आणि निगेटिव्ह काम करणार. एखाद्या व्यक्तीला सवय लागली वाईट, आता मलाच वाईट सवय लागली. कशाची लागली? तुम्ही किती समजवा, आता ह्या माझ्या वडिलाच्या वयाचे आहेत, बाळ हे करू नकोस, चांगलं नाही, तुझ्या शरीराला चांगलं आहे, तुझ्या परिवाराला, बायका मुलाला चांगलं आहे. मला ऐकायला वाटेल ते. माझ्या आतच निगेटिव्ह रोज चाललंय. रोज संध्याकाळी, आता त्याला 30-90 काहीतरी म्हणतात, चाललंय. मी ह्यांचं ऐकणार का? नाही ऐकणार.
त्याच्या वाटणीचा जर मी दूध पित असलो आणि यांनी मला सांगितलं की दूध सोड, यांनी म्हणणारच नाहीत पहिली गोष्ट. त्या म्हणतील दूध प्याय सोडून दे म्हणून. पॉझिटिव्ह गोष्टी शेतामध्ये होत्या. चांगलं कुजलेलं शेणखत असायचं, चांगले जीवाणू असायचे, चांगले सूत्रकृमी असायचे. बरीच कीटकनाशक ह्या जगामध्ये आली. का आली तर पिकावर कीड यायला लागली. कीड काय यायला लागली? जमिनीमध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे ती झाडामध्ये आली, झाडामधून पानामध्ये आली, पानामधून फळामध्ये फुलामध्ये आली, फुलामधून फळामध्ये आली. रासायनिक भाषेमध्ये किंवा फर्टिलायझर किंवा शेतीच्या भाषेमध्ये त्याला म्हटलं जातं फायटोकेमिकल, म्हणजे रोग प्रतिकार शक्ती पिकाची ती कमी का झाली? रोग प्रतिकार शक्ती आत येणारं जे अन्न आहे त्याच्यात रोग प्रतिकार शक्ती नाही. उदाहरण समजा मी कधी शेतात दुपारी उन्हात गेलेलोच नाही. शहरात राहणारी एखादा मुलगा आहे 25-30 वर्षाचा, रोज जिम मध्ये जाते, व्यायाम करते, सगळं आहे, तर तो कधी शेतात गेलेला नाही, नांगरलेल्या रानात कधी चाललेलं नाही. उन्हाळ्याचा मार्चचा महिना आहे, त्याला फक्त आणायचं आणि एक नांगरलेल्या रानात फेरी मारून आणायचं. त्याचा कलर कसं होईल? लाल भडक दिसणार का? तर सवय नाही. पहिली गोष्ट ते सगळं बघितलंय, खरं हेतलं आयुष्य त्याने जगलेलं, शेतातलं आयुष्य जगलेलं नाही. फायटोकेमिकल त्याच्यामध्ये नाही, फायटोकेमिकल त्याच्यामध्ये नाही. पूर्वी लोक होती बघा, पूर्वीची लोक, माझ्यापेक्षा कमी वयाची लोक, एक संकट आलं 19-20 ला आपल्या देशामध्ये किंवा पूर्ण जगामध्ये. आज या काकांचं वय 60-70 असेल, ह्या काकांचं वय 70-75 असेल, त्या काकांचं वय 75-80 असेल, आणि लहान लहान मुलं गेलीत ना. फायटोकेमिकल होते, रोगप्रतिकार शक्ती आत होती. नंतर गेलेत लोक. मला बी दुःख आहे, तुम्हाला सर्वांना दुःख असेल, कोणाच्या परिवारातून माणूस गेला असेल त्याला दुःख वाटत असेल, तर ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी बोलतो. तर हे ताट पूर्वी कशाचं होतं? शेतीच होतं. ते ताट आपण बदललं. कसं बदललं? शेणखत आता कधी मिळतोय? खेडेगावात आपल्यासारख्या गावात शेणखत मिळतो, तर कसा मिळतो? यांचं हाय थोडंफार मिळतं. पूर्वीसारखं तयार झालेलं शेणखत कोण टाकत नाही. आणि सर्रास सगळीकडे एक चर्चा आहे. कसली चर्चा आहे? ते शेणखत ह्या वर्षी टाकलं की दुसऱ्या वर्षी लागू होतं, ही चर्चा आहे. ह्यात काय खोटं आहे माझं? खोटं असलं की लगेच सांगायचं. मग पुढच्या वर्षी लागू का होतंय? त्याला तयार व्हायला 1 वर्ष लागतंय, तो आपण वर्ष दिलेलं नाही. काल मी सातारा जिल्ह्यात होतो, एक शेतकरी बांधव भेटले. 1 एकर ऊसासाठी भरणीला शेणखत टाकत होते. किती महिन्याचं? 6 महिन्याचं. म्हणजे 6 महिने झालं तिथं साठवायचं चालू आहे. शेणखत गैरं भरपूर आहेत आणि त्यांनी ते विकत घेतलेलं. त्यांच्या शेताशेजारीच गोठा आहे, ते इथनं उचलून टाकतो. मी माती बघितली, माती तपासली आणि म्हटलं शेणखत तुम्हाला हे घ्या विकत, तर बरोबर ह्या पूर्ण येणारा पावसाळा इथंच राहू दे, पुढच्या वर्षी वापर. जी प्रक्रिया शेताच्या बाहेर व्हायला पाहिजे ती जर शेतात झाली, निगेटिव्ह एनर्जी येणार. निगेटिव्ह एनर्जी आली की पीक तुमचं निघणार नाही. पृथ्वीवरील प्रत्येक पिकाला किंवा प्रत्येक वनस्पतीला शास्त्रीय काही गोष्टी आहेत, त्याला कोणी बदलू शकत नाही. उदाहरणार्थ कपास किंवा तूरचं शास्त्र असं आहे की एका तुराच्या झाडाला 4000 फुलं येतात. किती फुलं येतात? 4000. हे शास्त्रीय कारण. जर कोण सांगितलं तुम्हाला मला की आम्ही तूर अशी सिस्टीम लावल्या की त्या तुरीला 4001 फळ लागलंय, तर समजायचं ते खोटं आहे. काय खोटं आहे? 8632 ऊस एक शास्त्र आहे त्याचं. ते महिन्याला 4 ते जास्तीत जास्त 7 कांड्या देऊ शकतंय. किती कांड्या देऊ शकतंय? 4 ते 7. आता ते कसं देऊ शकतंय ते पण सांगतो. जर कोणी सांगितलं 8 कांडे आमच्या महिन्याला 86-032च्या ऊसाला पडायला लागले, सांगायचं खोटं आहे. समजायचं काय? खोटं आहे. एखादा ऊस 265 सारखा ऊस जर कोणी सांगितला की आमच्या 71 कांड्या तयार झाल्यात आरसाली ऊसाला, किती? 71. त्यामुळे त्याचं आयुष्य 70 कांड्याचं आहे. किती कांड्याचं आहे? 70 कांड्याचं आहे. अशा प्रत्येक पिकाचं एक शास्त्र आहे. त्या शास्त्राच्या पलीकडे ते जाऊ शकत नाही. आता ते ह्या झाला विषय शास्त्राचा. आता प्रॅक्टिकल तुमच्या माझ्या शेतातली परिस्थिती. तुरीचं झाड 4000 फळ लागू शकतात हे शास्त्र झालं. 400 सुद्धा आमच्या शेतात लागत नाही. का लागत नाही? त्याचं शिकणं गरजेचं आहे. ऊसाला महिन्याला कमीत कमी 4 टोपणं येतात. एक टोपण म्हणजे एक पान म्हणजे एक कांडी. कांडीवर कधी येणार? 70 दिवसानंतर. त्याच्या अगोदर फक्त पानं येणार आणि कांडीवर येणार. त्याच्या पानं झाल्यानंतर केळीला किती पानं येतात महिन्याला?
5 पाने येतात. किती पाने येतात? 5. केळीचं पूर्ण आयुष्य 50 पानाचं. किती पानाचं? 50. जर कोणतर सांगितलं की माझ्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत 51 पान आल्यात आणि मग केळी आले, तर समजा हे खोटं बोलतंय. कारण केळीचं शास्त्र काय? 50 पानं, 51 पान म्हणजे केळी. किती पान? 51. आता पाण्याचं नियोजन, पाणी किती द्यायचं? ड्रिपनं द्यायचं, 5 पाण्यानं द्यायचं? सगळं आता ड्रिपचं सिस्टीम जमल काय? साहेब आता सत्तेमध्ये आहेतच जरा. गव्हर्नमेंटनं बऱ्याच स्कीमी काढल्या, आपल्याला ड्रिप द्यायला लागल्या, शेतकऱ्यांना बऱ्याच काही गोष्टी करायला तयार आहे गव्हर्नमेंट. आपलं कागदपत्र पूर्ण नसतात, आपण ड्रिप बसवत नाही. ड्रिपनं बसवल्यानंतर जी शेती होते ना, तशी 5 पाण्यानं शेती होत नाही. तर पाण्याचं योग्य नियोजन, कुठल्या पिकाला किती पानं आहेत आणि किती पानाला किती लिटर पाणी द्यावं लागतं, ही सिस्टीम जमू शकते फक्त आणि फक्त ड्रिपवर. कशावर? कारण 2 लिटरचे, 4 लिटरचे, 6 लिटरचे ड्रिपर असतात, म्हणजे त्याला होल असतात. 1.25 फुटाला असते, 2.5 फुटाला असते. ड्रिपच्या बऱ्याच वेगवेगळ्या पिकानुसार सिस्टीम ती असते. तर त्या हिशोबाने पाणी आपण देऊ शकतोय. तर ह्या सर्व गोष्टी परफेक्ट जर तुम्ही ह्याचा अभ्यास जर केला असा साहेब, आता शेतीमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी मिळत नाही, सगळी एनर्जी निगेटिव्ह आहे. आपण कुठेही, आज हा शेतीचा कार्यक्रम आहे, भविष्यात आणि काहीतरी कार्यक्रम होतील, आपण ह्या आशेने शेती कार्यक्रमामध्ये येतो की काहीतरी अशा वस्तू, काहीतरी अशा गोष्टी मिळतील ज्याच्यामुळे आपलं उत्पादन वाढेल, आमचा खतांचा खर्च कमी होईल, कीटकनाशकचा खर्च 0 होईल. तर प्रत्येक येणारा माझ्यासारखा माणूस येतो आणि तुम्हाला फक्त भाषण देतो किंवा कुठलं तरी प्रॉडक्ट बोलतो आणि निघून जातो. फॉर्म्युला कोणी सांगितला का? कधीच नाही सांगणार. का सांगत नाहीत? माहित असला तर सांगते. पहिली गोष्ट काय? फॉर्म्युला माहित असला तर सांगते. कुठलाही तुमच्याकडे कन्सल्टिंग करणारा, मार्गदर्शन करणारा माणूस आला, त्याला सांगायचं माझा हा 1 एकरचा प्लॉट आहे, हे ऊस आहे, पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत किती किलो NPK लागतंय ते सांग. उद्या मी या साहेबांचं दुकान आहे, तिथं जाऊन सगळं एकदम आणणार आहे, वापरायचं कसं सांग. सांगू शकत नाही. तुम्हाला सांगतो आता मी, तुम्ही मला सांगा, तुम्ही आता 30-40 वर्ष झालं ऊस करताय, भरणीला किती किलो NPK टाकायचं मला तुम्हाला माहित आहे का? बरं, ह्याच्यात पलीकडे जाऊन सांगतो. आपल्या ऊसाचा फोटो काढायचा, आपल्या ओळखीच्या दुकानात जायचं, भरणीचा डोस त्यांना सांगायचं कोटेशन काढून द्या, म्हणजे पावती तयार करून द्या. 4 दिवसात ट्रॅक्टरवाले साहेबांना विचारतो, भरणीचं नियोजन सांगतो आणि येऊन खतं घेऊन रोख पैसे देऊन घेऊन जातो. एवढं सांगायचं, ते पटापटा पोती लिहून देतात. जिथं तुम्हाला ओळखत नाही, वशीत ओळखतात. समजा इथून 10-20 किलोमीटर लांब दुसरीकडे कुठं तर आसपास गाव आहे, तिकडे जावा. सगळ्यात भारी इस्लामपुरात जावा, जवळ आहे ना इस्लामपूर इथनं. इस्लामपुरात जायचं आणि 4 दुकानात रासायनिक खतांच्या, मोठी 4 दुकानात जायचं, तोच ऊसाचा फोटो दाखवायचा आणि भरणीचा डोस मागून घ्यायचा. त्याच्याकडे एक चिठ्ठी घेतली, ह्या दुकानदाराकडे एक घेतली, ह्या दुकानदाराकडे 4 चिठ्ठ्या आणि गावातले 5 चिठ्ठ्या समोर ठेवा आणि प्रत्येक चिठ्ठी जर सेम असली, आयुष्यभर तुमची चाकरी करतो. तुम्ही मला मसरत व्हायला लावायची, 100% होणार. भांगला लावायचं, भांगलला. पाणी पाजायला लावायचं, पाणी पाजणार. दिवसा राहू दे, रात्र पाणी पाजतो. ठरल्यात मी हेच येतो, 2 व्हीलरने येतो. खरं डोस 4-5 दुकान सेम देतील का? बरं, ऊस आमच्या भागात भरपूर, त्यांचं दुकान बी कोणाची 2, 4, 5, 10 वर्षे झाली. फायनल डोस का तयार होत नाही? त्याच्यासाठी एखादी गोष्ट काय सांगायची, ते वेगवेगळ्या प्रकारानं बदलत असतंय. हो, हे जरा कसं असतंय, त्याला ह्यांचे शब्द सांगतो जे तुमच्या माझ्या कानावर पडतात. ते कसं असतंय, मागं आपण काय दिलंय आणि पुढं काय द्यायचं हे नियोजन लावून द्यायचं असतंय. याचं सारं खरं उत्तर सांगतो साहेब, माझं स्वतःचं रासायनिक खताचं दुकान आहे, मला त्याचं उत्तर परफेक्ट माहित आहे. माझं स्वतःच दुकान आहे रासायनिक खताचं, मी दुकानात कधी नसतोय तरी सुद्धा सांगतो त्याचं उत्तर काय. माझ्या दुकानात जी खताची एजन्सी आहे तीच खतं मी लिहून देतो, दुसरं काय भानगड नाही. प्रत्येक पिकाला मुख्य अन्न घटक 3 आहेत, नायट्रोजन, पोटॅश, फॉस्फरस 3च आहेत. त्याला लागून बाकीचे दुय्यम आहेत आणि सेकंडरी आहेत. मी आता 1-2 मिनिटात नंतर शेवटी तुम्हाला फॉर्म्युला द्यायला सांगणार, त्याला कळलं तुम्हाला किती लागतंय ते. प्रत्येक पिकाचं उत्पादनाच्या हिशोबावर खतांचे डोस तयार होतात. तर मी सुरुवात कुठं आलतो, जमिनीचं ताट घेतलं आणि परत बोलत दुसरीकडे गेलो.
जमिनीचं ताट शेणखत होतं ते बदललं. आता काय झालंय, एखाद्या म्हस किंवा एखादा बैलगाडीवाला आपण जर बैल जर सांगितली उजरायला शेती किंवा रोटर काय म्हणतात ते नांगर तर मारतच नाही, शाळू टाकायला किंवा बाळ भरणीला उसाला आपण बैल सांगतोय. तेव्हाच काय बैलाने शेण दिलं असलं तर तेवढं शेणखत आहे, तर आता नाही. आता शेणखत का गरजेचं आहे ते ऐकतो सांगा. पूर्वी शेतीचं ताट होतं, भरगतचं ताट होतं ते, आणि ते ताट बदलून आत्ताचं ताट जे झालंय ते 100% रासायनिक झालंय. मग हे जे ताट बदलून रासायनिक झालं ते एका दिवसात झालेलं नाही. त्याच्यासाठी एक व्हायरस आला. व्हायरस म्हणजे काय, कम्प्युटर असते ना, कम्प्युटर ग्रामपंचायतीत आपलं कम्प्युटर आहे, आता आपल्या घरात बी आहे बऱ्याच जणांचे. कम्प्युटरमध्ये एखादा व्हायरस गेला साहेब तर ती सगळी सिस्टीम बदलून टाकते, सगळी सिस्टीम हॅक करून टाकते, त्याला व्हायरस म्हटलं जातं. तर त्यावेळेला शेतीचं ताट ओरिजिनल बदलून रासायनिक मध्ये बदलण्यासाठी एक व्हायरस आलं. कसलं व्हायरस आलं त्याचं उदाहरण देतो. उदाहरणार्थ माझी मंडळीच म्हणताय ना, पत्नी मंडळी. मी शेतात सकाळी गेलो, दुपारी आलो, दुपारच्या वेळेला घरात आलो, जेवलो, परत संध्याकाळी शेतात गेलो. उदाहरण दिल्यावर परफेक्ट लक्षात येतंय. आलो, जेवलो, गेलो, 2-4 दिवसानंतर जरा कणकण आली, ताप आले, थंड आलं. डॉक्टर काय गावात नव्हता, पूर्वी डॉक्टर नव्हते, तसं आमच्या गावात डॉक्टर नाही असं गृहीत धरा, डॉक्टर नाही. घरात मी थांबलो. मंडळीने म्हटली की बाबा शेतात रोज काम करणारा माणूस जनावरांना चारा आणतंय, सगळं करताय, आणि आज अचानक आजारी पडलंय, ह्याला जरा काय तर चांगलं सुकस पौष्टिक अन्न तयार करून देऊया. रोज भात भाजी भाकरी डाळ खात होतं, आज जरा पुरणपोळी करूया, आता तिखट काय तर करूया, काय तर वेगळं करूया आणि ह्याला खायला देऊया. पुरणपोळी आपल्या महाराष्ट्रातले 1 नंबर पौष्टिक अन्न दिलं, सगळं केलं. सकाळी दिलं, दुपारी दिलं, संध्याकाळी 2 दिवस दिलं. खरं माझं काय हातरून सोडून बाहेर जायचा कार्यक्रम, शेतात जायचा कार्यक्रम काय चालू होईना. त्यानं मग डॉक्टरला फोन केला, डॉक्टर आला, डॉक्टरना 9 गोळ्या दिल्या, एका पुढे 3 गोळ्या, सकाळी 3, दुपारी 3, संध्याकाळी 3 पुड्या दिल्या. खाल्ल्या मी. पहिली पुडी खाल्ल्यावर जरा बरं वाटलं. दुपारी खाल्ल्यानंतर संध्याकाळी 3 पुड्यांचा त्या गोळ्यांचा कोर्स झाल्यावर घरी खडखडीत झाला. दुसऱ्या दिवशी शेतात जायला निघाला. शेतात गेल्यानंतर माझ्या मंडळीच्या डोक्यात एक व्हायरस आलं. जसं तुमच्या माझ्या शेतात ताट बदलायचं व्हायरस आलं ना, तसं माझ्या मंडळीच्या डोक्यात एक व्हायरस आलं. मी एवढं कष्ट केलं, बेसन पीठ तयार केलं, शिजवलं, पुरणपोळी केली, किती त्रास आहे. आपण डायरेक्ट बसून खातोय. घरात कधी तर किचन मध्ये बघायचं पुरणपोळी करताना किती तारांबळ उडते. एवढं सगळं केलं आणि ह्याला काय बरं वाटलेलं नाही, ह्याला काय आजार ह्याचा गेला नाही. तर त्या डॉक्टर साहेबांनी 3च गोळ्या दिल्या, 3च पुढ्यात ह्यो गडी बरा झाला. म्हणजे खरी ताकद पुरणपोळीत आहे का गोळ्यात आहे. असं व्हायरस त्याच्या माझ्या मंडळीच्या डोक्यात आलं. खरी ताकद कशात आहे गोळ्यात. दुपारी आल्यानंतर त्यानं काय केलं, हे घ्या साहेब ताट, आणि त्या ताटवर सगळ्या गोळ्याच भरलेल्या होत्या. आणि ते ताट मी जर खाल्लं तर काय परिस्थिती होईल. मीच कायमचा ताट 100%. तसं सुरू ते केमिकल आहे. गोळी काय आहे, केमिकल आहे, गरजेचे आहे. कसल्या गरजेचे आहे केमिकल. या जगामध्ये 1,500 प्रकारचे केमिकल शेतीमध्ये वापरले जातात. त्यातले बरेच केमिकल आयुर्वेदिक आहेत आणि बरेच केमिकल रासायनिक आहेत. दोन्ही केमिकल आहेत. केमिकल कोणाच्या बापाला सोडत नाही, हे समजून घ्या. ती गोळी आहे. मी 1 पुडी खाल्ली, 2 खाल्ल्या, 3 खाल्ल्या, म्हणजे एका वेळेला 3 गोळ्या खाल्ल्या तर मी बरा झालो. का बरा झालो तर माझ्या अगोदरचा पूर्वीचा जो ताट होता, पुरणपोळी होती, डाळ होतं, मीठ होतं, मिरची होती, पापड होतं, भात होतं, ही महाराष्ट्रीयन आपली थाळी होती. ही थाळी अगोदर मी पूर्वीपासून खातोय. त्याच्यानंतर थोडस बदल झाला होता शरीरात, म्हणून त्या 3 पुड्यानं काम केलं, 3 गोळ्यांनी काम केलं. आपण शेणखत वगैरे वापरत होतो, अर्ध पोतं टाकलं त्यानं काम केलं, 1 पोतं टाकलं त्यानं काम केलं. त्यावेळेला जसं माझ्या मंडळीच्या डोक्यात व्हायरस आला, तसं तुमच्या माझ्या डोक्यात त्यावेळेला व्हायरस आलं की खरी ताकद शेणखतात नाही, खरी ताकद या पोत्यात आहे. मग 1ची 2 पोती झाली, 2ची 4 झाली, 4ची 8 झाली आणि 8ची 10 झाली आणि 10ची आज 20 झाली. एक शेतकरी मला आष्ट्यात भेटले जाताना, ऊस लागण करून 10 दिवस झालते, रोप लागण करून 10 दिवस झालते,
11वा दिवस मी एका प्लॉटचं शूटिंग करायला गेलतो. महिन्याला 6 कांड्या, 20 दिवसाला 6 कांड्या वाढल्यात म्हणून मी शूटिंग करायला गेलतो. जाताना रस्त्यावर 2 चाकी ट्रॅक्टर मागे ट्रॉली 6-7 पोती 50 किलोची घेऊन चाललेलं 50 गुंठ्यासाठी. किती गुंठ्यासाठी? 50 गुंठ्यासाठी. मी म्हटलं साहेब हे करू नका, हे चुकीचं आहे, बरोबर नाही. त्यांना सगळा अभ्यास समजून सांगितला हे किती चुकीचं आहे, तरी सुद्धा त्यांना पटलं नाही. तुम्हाला तो अभ्यास पण सांगणार आहे, कारण मी 2 मिनिटाचा फॉर्म्युला आहे. तर हे ताट बदलल्यामुळे तोटा काय झाला, ते ताट गेलं आणि गोळ्याचं ताट आलं, पुरणपोळीचं ताट गेलं, गोळ्याचं ताट आलं, जमीन झाली खराब, उत्पादन कमी. आज परिस्थिती आपल्या महाराष्ट्राची अशी आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज मागच्या वेळेचा अहवाल आहे 6.5 लाख हेक्टर जमीन शारपड आहे, जिथं काहीच पिकत नाही. काही शेतकरी बांधवांची जमीन अशी आहे जिथे कमी उत्पादन निघतंय, कमी पीक निघतंय, खतांचा खर्च जास्त होते. अशा जमिनी जिथं अहवाल अजून गेलेला नाही. का तर सर्वजण उठतात आणि पिकावर काम करतात. रासायनिक खतं वापरायला माझा विरोध नाही, तर रासायनिक खतं त्याच्या पद्धतीने वापरावी लागतात. लोणच्यासारखं खायचं असतंय का जास्त खायचं असतंय? सरपंच साहेबांनी म्हटलं चांगली माहिती दिली, चला घरी जेवून जावा. आणि सगळी घरची मंडळी जेवल्यात, मी बी कार्यक्रमाला येताना जेवलेलो. एक भाकरी आहे ताजी आणि थोडस लोणचं आहे, साहेब खावा, मी खाणार आणि घरी जाणार. त्याच्या व्यतिरिक्त सरपंच साहेबांनी एक भाकरी तळली तुपात आणि 1 किलो लोणचं दिलं आणि घराचं दार बंद केलं. आणि सरपंच साहेबांनी ठेंगडा काय म्हणतात त्याला, काठी काढली. एक खाल्ल्याशिवाय जायचं नाही. 1 किलो लोणचं खाल्ल्यावर काय होईल? इस्लामपूर जवळ आहे कोल्हापूर, दवाखानाच पाहिजे का? लोणचं विष आहे. लोणच्याच्या प्रमाणात खायला लागतंय, केमिकल फर्टिलायझर त्याच्या प्रमाणात खायला लागतंय. त्याचं प्रमाण सांगतो, प्रमाण किती. या पृथ्वीवर सुरुवातीपासून मी सांगतोय, जेवढे सजीव प्राणी आहेत आणि जेवढे निर्जीव प्राणी आहेत सगळे एकसारखे आहेत सांगितले. निर्जीव नाही सांगत, जे स्थिर आहेत आणि अस्थिर आहेत. अस्थिर म्हणजे जे चालणार नाहीत ते, आणि चालणारे तुम्ही मी. तुमचे माझे वजन 70 किलो. आपण एका वेळेला जे ताट जेवतोय, भात भाजी भाकरी अन्न जे काय जेवतोय, त्याचं जर वजन केलं तर 1 किलो भरतंय. किती भरतंय? 70 किलोचा प्राणी एका वेळेला 1 किलो खातंय. तुमच्या माझ्या घरामध्ये गाय म्हैस आहे, 350-300 किलो वजन भरतंय. किती किलो वजन भरतंय? 300-350 किलो. वैरण दिवसभरामध्ये एक जनावर 15 किलो खातंय. 300 किलोचा जनावर प्राणी 15 किलो खातंय. 70 किलोचा प्राणी 1 किलो खातंय. तुमचा माझा ऊस भरणीला आल्यानंतर एक जो जेटा कोंब आहे त्याचं वजन 40 ग्राम असतंय. भोवतीचे जे कोंब आहेत त्यांचं वजन 20 ग्राम असतंय. सरासरी 30 ग्राम जरी धरलं, 7-8 फुटवा असतो. किती फुटवा असतो? 7-8 फुटवा. 20-30 ग्राम सरासरी 7 फुटव्याचे किती झालं? 200 ग्राम. 7,000 रोपं असतात. 7,000 गुणिले 200 किती झालं? 140 किलो. 140 किलोचा प्राणी खाणार किती? 10 पोती. 500 किलो. चॅलेंज कुणाला? निसर्गाला. कसं निसर्ग सोडल काय निसर्ग? बरं, जे खत द्यायला लागलोय ते 100% खत आहेत का? नाही. युरियामध्ये किती टक्के खत आहे आणि किती टक्के दुसरं काय माहित आहे का? 2 पोती युरिया टाकल्यानंतर 46 किलो नत्र मिळतंय. बरोबर? म्हणजे मी पैसे दिलो, त्या साहेबांचं खतांचं दुकान आहे, मला 2 पोती युरियामध्ये एका एकरला मला 2 पोती युरिया टाकायचा आहे, म्हणजे नत्र द्यायचा आहे 46 किलो. म्हणून मी दुकानात 46 किलो नत्राला 600 रुपये दिला आणि आणलं. 100 किलो रासायनिक खत आणलं, त्यात 46 किलो नत्र. वर राहिलेलं 54 किलो काय आहे? त्याच्याकडे आजपर्यंत डोकं गेलेलं. आपण 46 किलो आणलंय का 54 किलो आणलंय हेच माहित नाही. युरिया नुसतं आणलेला नाही आपण, 54 किलो काय तर आणलंय. आणि ते 54 किलो काय, तुम्ही ज्या चटईवर बसलाय ना, ही जी चटई ज्यानं तयार झाली, टार्कोलनं तयार झाली, प्लास्टिकनं. टार्कोलनं डांबर तयार होतं, टार्कोलनं प्लास्टिक तयार होतं, टार्कोलनं फोम तयार होतो. कसला फोम? आपल्या सोफा सेट मध्ये एक पट्टी येते बघा स्पंज सारखी, टार्कोलनं. ते टार्कोल 54 किलो आणि 46 किलो नत्र घेऊन आलो आपण. मग ते चिटकून राहील जमिनीत, जमीन खराब करेल का नाही? आता तुम्ही म्हणताय रासायनिकला विरोध करायचा नाही, आणि वरत रासायनिकची दृष्टिकोन असा आहे म्हणून सांगताय. आता आम्ही काय करायचं? शेती करायची का नाही हा प्रश्न आहे. त्याचा उपाय सांगतो. कुठलंही रासायनिक खत सगळ्यात पहिला पाण्यात विरघळायचं. काय करायचं?
कुठल्याही जगाच्या पुस्तकात असं लिहून ठेवलेलं नाही की रासायनिक खत फेकायचं नसतं. एकतर त्याला जमिनीआड गाडायचं आणि त्याच्याही पेक्षा जास्त त्याची भट्टी करायची. भट्टी करणं म्हणजे माहित आहे आपल्याला. रासायनिक खत घ्यायचं, त्याला 7 दिवस प्लास्टिकच्या खाली पोतं हातरायचं, त्याच्यावर पण प्लास्टिक आणि आत जेवढं रासायनिक खत घेतोय उदाहरण 50 किलो 150 किलो माती घ्यायची चांगली आणि ती 150 किलो मातीमध्ये त्याला भट्टी करून ठेवायची. त्याचं बॉन्डिंग तुटतंय. बॉन्डिंग तुटल्यानंतर ते खत जमिनीत टाकायचं. ते लागू होत आहे आणि डायरेक्ट तुम्ही टाकलासा ते हवेतच 30% उडून जातंय, 30% पाण्यानं खाली जातंय, राहतंय 30%. त्या 30% मधनं रासायनिक खत फक्त 20% लागू होत असतंय. कारण बनवताना तसंच बनवलं गेलंय. नायट्रोजन, पोटॅश आणि फॉस्फरस NPK DAP एक पोतं जर आपण टाकलं तर 4 किलो 600 ग्रॅम फॉस्फरस लागू होतो. एका पोत्यामध्ये 23 किलो फॉस्फरस असतंय. त्याचं 20% कॅल्क्युलेटर करून बघा. 23च्या 20% 4 किलो 600 ग्रॅम लागू. मग हे शिकणं गरजेचं आहे का नाही? खतं 80% अपटेक जर झाली तर जमीन पीक वाढेल. 80% अपटेक जर नाही झाले तर पीक वाढणार नाही. ऊसाची ग्रोथ मी सांगितली 70 कांड्यापर्यंत जाऊ शकते. आपलं 2-3 वर्षाच्या कांड्या मोजल्या तरी 70 व्हायला तयार नाही. मागच्या वर्षी पावसानं घोळ केला, ह्या वर्षी पावसानं घोळ केलंय. आता पुढच्या वर्षी का घोळ करतो पाऊस माहित आहे का? आपण जगाचा पोशिंदा आहे साहेब. कोणाचा पोशिंदा आहे आपण? शेतकरी जगाचा पोशिंदा तिला म्हटलं जातं. खरोखर आहे. खरं जगाचा पोशिंदा जगाला जगवायच्या नादात ईश्वर, परमेश्वर किंवा निसर्ग, अल्लाह ज्यांना आपण म्हणतो त्यांनी काही प्राणी जमिनीमध्ये जे जिवंत ठेवल्यात ना त्याला मारायचं काम करतो. मग निसर्गाच्या विरोधात जर वागलं तर निसर्ग तुम्हाला मला सोडल नाही. आता जिकडे पाऊस नाही तिकडे पूर आला. कसा पूर आला? आम्ही आता एक कार्यक्रम सोलापुरात घेऊन आलो. आपल्या मंदिराच्या वर, गावा वस्तीत एवढ्या वर पाणी होतं तिथे. कारण का? जी काय तुम्ही निसर्गाला मात्र करायसाठी त्या शेतकरी बांधवांनी काय सिस्टीम राबवलेली ना ती सगळी निसर्गानं धुवून काढली. ते गप्प बसत नाही. आपण म्हणतोय बिबट्या आला गावात, बिबट्या आला. बिबट्या गावात येत नाही. बिबट्याच्या गावात आम्ही घर बांधल्यात म्हणून तू याला. बिबट्या कुठं गावात येतोय? आता आमचा सांगली फाटा ते नदी तिथं दरवर्षी पूर येतो. इकडं तिकडं फर्निचरची दुकानं आहेत, बऱ्याच गोष्टी आपल्या जवळ आहे म्हणून उदाहरण देऊन सांगतात की नदीनं आमचा तोटा केला. नदीच्या पात्रात तू घर बांधायला गेलास का बाबा? ते पात्र कोणाचं आहे? नदीचं. तिथं कशाला घर बांधायचं? नाही बांधायचं. आपण अहिंसा परमो धर्म की जय म्हणून नारा लावतो जैन समाज आमचा आणि रोज कीटकनाशक मारतो. मग हिंसा आहे का? हिंसा आहे. हिंसा आहे ना. जीव जंतू जेवढे आहेत ना हे सगळे त्याची लेकरं आहेत. कोणाची लेकरं आहेत? त्यांना तोटा द्यायचा. मग हे का देतो आपण? तर ते आपल्याकडे फॉर्म्युला नाही. माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे. आता खतांचा बी देतो आणि कीटकनाशकचा. कीटकनाशक तुमचं 0 रुपये खर्च होतं. चिंतला व्यंकटा रामारेड्डी म्हणून आंध्र प्रदेशचे एक शेतकरी आहेत. आज वय त्यांचं 80 वर्ष आहे. 40 वर्षापूर्वी त्यांनी एक शोध लावला. मातीचा स्प्रे केल्यानंतर कीड मरते 15 सेकंदात. कशाचा? मातीचा. कारण ह्या जगामध्ये जेवढे प्राणी आहेत चालणारे फिरणारे त्यातले काही शाकाहारी आहेत, काही मांसाहारी आहेत. शाकाहारी प्राणी आणि काही मांसाहारी आणि काही प्राणी मिक्स आहेत. शाकाहारी मांसाहारी दोन्ही. जे प्राणी शाकाहारी आहेत ते मांसाहार करत नाहीत, निसर्गाच्या विरोधात जात नाहीत. जे प्राणी मांसाहारी आहेत ते शाकाहार कधीच करत नाहीत, ते निसर्गाच्या विरोधात जात नाहीत. एकच प्राणी आहे जे निसर्गाच्या विरोधात जात आहे. आता मला शुगर आहे म्हणून शुगर आहे असं जर मला आता शुगर आहे सरपंच साहेबांनी काय म्हटलं, साहेब एक पेढा खावा, मी खाणार का नाही? आता घरचं कोण बघायला आहे नाही. डॉक्टरने सांगितलंय खाऊ नको, घरची मंडळी सांगतात खाऊ नको, सरपंच साहेबांनी दिलं मी खाल्लं. हे निसर्गाच्या विरोधात आहे का नाही? तर ही प्राणी जात नाही. वाघाला 3000 रुपये किलोचं बदाम खायला दिलं, खाईल? म्हैस आहे आपली म्हैस, त्याला 700 रुपये किलोचं मटण आणून खायला दिलं, खाईल? ही जनावरं, ही प्राणी चुकी करत नाही. तसे जेवढ्या कीड आहेत ना, कीड अळी असेल, थ्रिप्स असेल, मावा असेल, तुडतुडे असतील, हुमणी असेल, ह्यांना सिस्टीम, आतली जी सिस्टीम आहे ना, डायजेस्टिव्ह सिस्टीम ज्याला म्हणतो, पचनाची जी सिस्टीम आहे ना आतली, ती सिस्टीम ईश्वर परमेश्वरांनी कशी बनवलेली आहे की ते जर झाडाची मुळी खाऊ शकतात,
देठ खाऊ शकतात, फुल खाऊ शकतात, फळ खाऊ शकतात, पान खाऊ शकतात. एखाद्या माणसाला जनावराला जखम झाली आणि कीड लागली त्याचा मांस खाऊ शकतात, रक्त खाऊ शकतात, हाड खाऊ शकतात. हे माती खाऊ शकत नाही. माती खाल्ली की 15 सेकंदात मरतात. किती सेकंदात? 15 सेकंदात. पहिली गोष्ट खाऊ शकत नाहीत. माझ्या तुमच्या पिकावर मातीचा स्प्रे झाला असेल, ती माती तयार करायची पद्धत आहे, ती सांगतो मी तुम्हाला. तसा जर स्प्रे झाला असेल तर पहिला थ्रिप्स आळी येते आणि बघते इथं माती आहे, हे मला निसर्गाने सांगितलं खायचं नाही. ती झाडावर उतरते, दुसरीकडे निघून जाते. पहिली गोष्ट हिंसा होत नाही. त्यात मी माझ्या तुमच्यासारखा एखादी आळी असेल आणि त्याने चुकून ते पान फुल खायचा प्रयत्न केला की जास्तीत जास्त 15 सेकंदात आम्ही त्याला मारलं का? आता कीटकनाशक आणून वापरल्यानंतर तोटा काय होतो? 97 प्रकारचे जे कीड आहेत ना जमिनीमधले, जंतू ज्याला आपण म्हणतो, जीवाणू ज्याला म्हणतो, गांडूळ, हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत आणि 3% शत्रू आहेत. आपण ते जे मार्केटमधून आणून फवारतो ना त्याने 97% पहिला मरतात, 3% मरत. आणि ते 3% कसं आहे, पूर्वी आपण घरात देशी गायची शेणकूट वगैरे आपण एखाद्या पाटीत घ्यायचं, थोडा लिंबाचा पाला टाकायचा. घरात गल्लीत अगोदर जुनी घरं होती, जरा धूर केला की गल्लीतली मच्छर जायचे गाव सोडून. आता कॉईलवर मच्छर येऊन बसते, पेटवलेलं कॉईलवरच बसतंय. अगोदर हालावर घेते कोण कुठं बसले, कोण कुठं बसले, मग पुढचा कार्यक्रम चालू झाला. त्यानं आतली काहीतरी पॉवर वाढवली त्याची. तुम्ही काय ते कीटकनाशक म्हणून तयार जर केले ना शेतीला लागणार, ती कीड काय करते, त्यांची पॉवर वाढवत राहते आणि ते काय मरत एका फवारणीत जात नाही. दुकानदार म्हणते दुसरा आणि हे वापरा, बदलून तिसरं वापरा. आणि बाबांनो मी शेतकऱ्यांना हात जोडून सांगतो, हे सगळं सोडा, मातीची फवारणी करा आणि मोकळं व्हा. किती इतर बागा आहेत ज्यांनी प्रत्येक 14 दिवसाला, अमावस्याला आणि पौर्णिमेला कीड जन्म घेते, आळी देते, अंडी देते. पक्षी अंडी देतात, पिल्लं देतात, त्यांचं प्रजनन होतं, त्यांची लग्न होतात. प्रत्येक 14 दिवसाला या पृथ्वीवर घडत राहतं. प्रत्येक 14 दिवसाला उठायचं आणि माती फवारायची. फक्त खांद्यावर पंपच घ्यायचा आहे, दुसरं काय काम आहे? दुकानात जायचं आहे, तेवढंच काम करायचं आहे. मी साहेब माझ्या 20 वर्षाच्या अनुभवानं 2 गोष्टी तयार केल्या. एक कीटकनाशक फ्री मधलं. कसलं कीटकनाशक? फ्री मधलं. आणि 80% खतं अपटेक होण्यासाठी एक टॉनिक तयार केलं. 80%. त्याचा खर्च किती येतोय? गुंठ्याला 60 ते 120. त्याची लई काय गरज नाही. गुंठ्याला 60-120 त्याची काय गरज नाही. तर आज मी ते सांगायला तुम्हाला आलेलो नाही. तुम्हाला एवढं बोलायला लागलंय, ह्याचा काय फायदा? आता एक साहेब गोष्ट सांगतो. आता तुम्ही म्हणताय मातीची फवारणी करायची, बरोबर आहे. आता मातीची फवारणी जर एखादा शेतकरी करायला गेला तर बाकीचे शेतकरी म्हणा थोडं झाले म्हणजे असं साधारणपणे मातीची फवारणी करायची म्हणजे तिची पद्धत कशी? 100% पद्धत सांगणार. 2 गोष्टीची पद्धत सांगणार आहे, कीटकनाशकची आणि दुसरी रासायनिक खतं टाकायची किती, त्याचा फॉर्म्युला सांगतो. मी अजून तासभर जरी बोललो तर त्या गोष्टीचा काही फायदा साहेब. तुम्हाला परफेक्ट डोस कळायला पाहिजे आणि कीटकनाशक कळायला पाहिजे, तरच तुमचा खतांचा खर्च कमी होईल, उत्पादनात वाढ होईल. कारण ह्या सगळ्या भाषणे कशासाठी, ही सगळी गोष्टी कशासाठी? डायरेक्ट फॉर्म्युला सांगितला तर पटत. मी जर सांगितलं ना तुम्हाला डायरेक्ट आल्या आल्या 1 एकरला सुरुवातीपासून शेवटपर्यंत रासायनिक खत फक्त 350 किलो लागतंय. कुठं जा बाबा, आमच्या इथं कशाला आलास? 7 पोती. किती पोती? एकराला. तुम्ही कुठल्या जमिनीला, जी सगळ्यात खराब जमीन आहे त्याला, जमीन जर चांगली असेल, शेणखत असेल तर त्याच्यापेक्षा कमी. आता रासायनिक खत ऊसाला भरणीला फक्त 150 किलो लागतात. किती किलो? 1 एकरला 3 पोती लागतात. आल्या आल्या जर हे सांगितलं असतं, हा अभ्यास जर सांगितला नसता, कोणीकडनं आलाय? एकच वेळा भरणीला 350 किलो. हे टोटल 350 किलो. बेसळ डोस, फुटव्याचा डोस, भरणीचा डोस, पावसाळी डोस आणि पावसाळा सोडून 4 महिने सोडून जे दिवस राहतात शिल्लक आपल्याकडं सुरू हंगामीला आणि अडसालीला, पावसाळा सोडून प्रत्येक महिन्याला 6 ते 10 किलो असं सगळं मिळून 350 किलो. ते कोणाला? माझ्या जमिनीमध्ये शेणखत नाही, माझ्या जमिनीमध्ये मी पाला पेटवलेला आहे. असल्या जमिनीला जर पाला कुजवलेला असेल, शेणखत असेल तर त्याचं प्रमाण कमी. त्याचा एक सिंपल अभ्यास आहे साहेब, साधा सिंपल अभ्यास आहे. काय करायला लागतंय?
खत अपटेक होण्यासाठी खतांच्या बरोबर लिंकिंग काही खतं द्यावी लागतात. नायट्रोजन बरोबर झिंक, फेरस, पोटॅशियम ह्युमेट, पोटॅशियम फ्लोरेट आणि मी तयार केलेलं टॉनिक हे सगळं जर एकत्र केलं तर नायट्रोजन 100% लागू होतं. आणि याचा खर्च तुम्ही जेवढा करताय, तुम्ही ज्या वेळेला 1 पोतं युरिया टाकताय त्याच्यामध्ये 23 किलो नायट्रोजन असते, त्यातलं 4 किलो 600 ग्राम लागू होतंय. तुम्ही सरळ 10 किलो युरिया घेतला तर बरोबर 4 किलो 600 ग्राम नायट्रोजन त्यात असते 10 किलो मध्ये 46%. आणि ते 10 किलो ह्या पद्धतीनं जर दिलं तर ते 100% लागू होतंय. 40 किलोचे पैसे वाचले. आणि हे जर लिंकिंग खतं जी लागतात ना ते 40 किलो युरियाचे पैसे खर्च होत नाहीत. म्हणजे पहिल्या दणक्यात खतांचा खर्च तुमचा कमी. फॉस्फरस बरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम द्यावं लागतं. तर ते लाईव्ह चालू आहे, हे फॉर्म्युले सांगितले ना, बरीच लोकांचे फोन येतात, आम्हाला फॉर्म्युला सांगा, तुम्हाला सांगा. पोटॅश बरोबर गंधक, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे सुद्धा लागतं. आता ह्या सर्व गोष्टी का सांगितलं नाहीत तुम्हाला मला, तर त्याचं कारण वेगळं आहे. त्या कारणावर मला बोलायचं नाही. आपल्याला काय लई बोलत बसून काय उपयोग नाही, बराच वेळ झाला. आपण डायरेक्ट फॉर्म्युला, तुम्हाला कीटकनाशकचा फॉर्म्युला सांगतो बोर्डावर सांगण्यापेक्षा. साधा सोपा आहे. ह्या जगामध्ये मी सुरुवात जी केली ती मातीवरने केली. माती 3 प्रकारची आहे. एक माती, दुसरी निरोगी माती आणि तिसरी जिवंत माती. आणि 4थी प्रकारची माती आहे रोगी माती किंवा निगेटिव्ह माती ज्याला आपण म्हणतो. आता निरोगी मातीचा फॉर्म्युला आहे, जसं चहाचा फॉर्म्युला, 1 कप दूध, अर्धा कप पाणी, 10 ग्राम चायपत्ती, 20 ग्राम साखर, वेलची, असा एक फॉर्म्युला आहे ना चहाचा. कधी कधी तर मी बनवते म्हणून जरा जरा माहित आहे. तर तसाच एक फॉर्म्युला आहे मातीचा. ही माती सुपीक आहे का नापीक आहे बघण्याचं. त्या मातीमध्ये 25% हवा शिरली पाहिजे. किती टक्के? 25%. 25% पाणी शिरलं पाहिजे. म्हणजे जेवढं आपण पाणी देतो त्याची हवा तेवढी शिरली पाहिजे. 2 गोष्टी. 5% सेंद्रिय कर्ब पाहिजे, कार्बन ज्याला आपण म्हणतो. आणि 45% खनिज पाहिजे. खनिज म्हणजे काय? माती. आणि ती कसली माती? ज्याच्यामध्ये पोटॅश, फॉस्फरस, झिंक, फेरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, बोरॉन, कॉपर ही अन्न घटक असलेली 45% माती पाहिजे. आता ही अन्न घटक असलेली माती कुठं आहे? हे चालू आहे का बंद आहे? हॅलो, बंद आहे, असू दे. माझा आवाज येतोय घेऊन? बंद आहे ना? चालू आहे, आता चालू झालं. मागणं जरा कधी तर हलतंय. तर 45% खनिज. आता ही माती कुठून आणायची? 45% खनिज असलेली माती कुठून आणायची? तर सांगतो. लाल मातीमध्ये काय असतं, पिवळ्या मातीमध्ये काय असतं आणि पांढऱ्या मातीमध्ये काय असतं हे समजून घ्या. पिवळ्या मातीमध्ये तुम्हाला गंधक म्हणजे सल्फर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम 100% मिळेल. लाल मातीमध्ये तुम्हाला झिंक मिळेल, आयरन मिळेल, म्हणजे लोखंड मिळेल. लोखंडाचा कलर कसला असतो? लाल. आणि लाल मातीमध्ये काय असणार आहे? लोखंड असणार आहे. लोखंड आलं कुठनं? मातीनं. त्या लाल मातीमध्ये आलं, त्यातून एक प्रक्रिया करून फेरस तयार केलंय. काय तयार केलंय? फेरस म्हणजे काय? आयरन म्हणजे काय? लोखंड. आणि पांढऱ्या मातीमध्ये बरेच प्रकारचे पोटॅश असते, फॉस्फरस असते, बरेच अन्नघटक. प्रत्येक मातीमध्ये वेगवेगळे अन्नघटक असतात. ही माती आपल्याला 45% गरजेची आहे. पहिली गोष्ट ही झाली. ह्याच्यामध्ये नॅचरल असते. जिप्सम वापरलेले कोण आहेत काय? तर जिप्सम, आपण जिप्सम वापरतोय शेतीला हे तर माहित आहे. जिप्समचे कलर कसा होता काका? पिवळसर पांढरा. नुसता पांढरा नाही, पिवळसर पांढरा. जिप्सम ही माती आहे, ही खनिजातून मिळते. त्याच्यामध्ये सल्फरचं प्रमाण भरपूर. आता सल्फर पिकाला लागतंय किती? नायट्रोजन, पोटॅश आणि फॉस्फरस 1.3% लागतंय. जेवढं उत्पादन घ्यायचं त्याच्या 1.3%. किती टक्के? 1.3%. कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर 0.45% लागतंय. आता हे फक्त समजून घ्या, मी आकडेवारी तुम्हाला देतो, हे समजून घ्या.
आणि त्याच्यानंतर ते जे मायक्रोन्यूट्रन ज्याला आपण म्हणतो किंवा सूक्ष्म अन्य घटक ज्याला म्हणतो, झिंक, फेरस, बोरॉन, मॅग्नीज, कॅल्शियम, ही सगळी खतं ही लागतात 0.45. किती लागतात? 0.45. आणि त्याच्यानंतर काही अतिसूक्ष्म अन्य घटक लागतात, ही 0.0015. किती लागतात? मिठासारखी लागतात, मिठासारखी. आता आपण मिठासारखा काय विषय आपला राहिलेला, आपला विषय मोठा आहे. हा झाला खतांचा विषय. म्हणजे आता ऊसाला किती लागतंय? ऊस लागण केल्यानंतर कुठलंही एक NPK समान असलेलं 1 किलो लागतंय पहिल्या दिवसापासून ते बरोबर 15व्या दिवसापर्यंत. 1 किलो. 18 1 किलो द्या, 19 1 किलो द्या, 20 1 किलो द्या, 40 1 किलो द्या. तर 1 किलो समान घटक पहिल्या दिवसापासून रोप लागण असेल तर शेवटपर्यंत, आणि खोडवा असेल तर त्याला पण. पहिल्या दिवशी कोंब दिसायला लागले, तिथून पुढे कितीव्या दिवसापर्यंत? 15 ते 20 दिवसापर्यंत. ऊसाचं वय, रोप लागणचं वय 30 दिवस पूर्ण झालं किंवा आपली कांडी लागण्यासाठी रोप वर आल्यानंतर 30 दिवस पूर्ण झालं, 25 ते 28 दिवसानंतर ते फुटवा द्यायला चालू करतंय. आणि त्यावेळेला त्याला गरज असते फक्त नायट्रोजनची एकरी 7 किलो. किती किलो? 7 किलो नायट्रोजनची. आणि फुटव्यासाठी तुम्हाला कोणी नायट्रोजन सांगणार नाही. नायट्रोजनचा वापर फक्त शेतकरी स्वतः करतो. तुम्ही कुठल्याही दुकानात गेलं तर फॉस्फरस फुटव्यासाठी दिलं जातं. फॉस्फरसनं ऊसाचा फुटवा कधीच होत नाही, कधीच फॉस्फरसचा फुटवा होतो. तुम्ही गवताला आजपर्यंत कधी फॉस्फरसची आवाहनी केल्या का फुटव्याला? काय टाकताय? युरिया. आणि ऊसाला फॉस्फरस न कसं होते? त्याचाच भाव बंद आहे, त्याचाच भाव बंद आहे. त्याला कसं फॉस्फरस न फुटवा होईल? बरोबर आहे. त्याच्यानंतर बाळ भरणी म्हणून त्याला 25 आणि 35 आणि 35 किलो खतं लागतात. किती किलो? 35 किलो. भरणीला 150 किलो आणि भरणी नंतर पावसाळा येईपर्यंत प्रत्येक महिन्याला 10 किलो. असा सगळा जर हिशोब काढला साहेब तर जास्तीत जास्त तुमची 350 किलो खतं होत नाही. त्याच्याही खाली येत आहे. 350 400 किलो म्हणजे लय झालं. आणि ऊस निघतोय किती? तर 100 टन. आता 100 टन ऐकल्यानंतर पहिला म्हणतो हे काय तर थापा मारायला लागलाय. 100 टन ऐकलं का? तर आता पहिल्या वेळेला काय होतंय, ह्या पद्धतीने जर शेती केली तर तुमच्या माझ्या शेतामध्ये जेवढं निघतंय त्याच्यात 1.5 निघतंय. लगेच एकदम वाढत 50 निघत असेल तर 75 निघतंय, 60 निघत असेल तर 90 निघतंय, 40 निघत असेल तर 60 निघतंय. समजलं? समजलं? फॉर्म्युला कळाला का नाही कळाला का? लिहून दाखवू? सगळ्यात भारी लिहूनच दाखवू. आता दुसरी एक गोष्ट सांगतो. कृष्णात पाटील साहेबांना तुम्ही काय तुमच्या गावकरी ओळखताय? मी एक ऍग्री डॉक्टरचं ट्रेनिंग घेतो दर शनिवारी. फिजिकल जो तुमचा फॉर्म्युला आहे तो छापून कृष्णात पाटला शब्द द्या. आता तुम्ही दाखवला बरोबर. काय करतो मी हा फॉर्म्युला प्लीज काय करा, त्या एका कागदावर लिहून द्या. एका एकराला हा फॉर्म्युला वापरा, वाढेल. कृष्णात पाटील साहेबांना लवकरच आपण ते सगळं ट्रेनिंग, माझ्यासारखं पूर्ण ट्रेनिंग शेतीचं चालू आहे. ते अजून 4-5 सेशन झाले, पुढे झाले. असे बरेच लोकांचं, बरेच शेतकरी बांधव आहेत, बरेच दुकानदार आहेत, त्यांना ट्रेनिंग चालू आहे की परफेक्ट लोकांचं चांगलं करायच्या इच्छेने हे फॉर्म्युले मी द्यायला लागलोय. त्याचा बराच फायदा बऱ्याच जणांना व्हायला लागलाय. त्यांच्याकडे मी हा सगळा फॉर्म्युला देतो, प्रत्येक पिकाचा फॉर्म्युला देतो. तुम्ही फक्त समजून घेतला की तुम्हाला पुढे भविष्यात फायद्याच होईल. तुम्ही आता मला ऐकून घेतला, माझं ऐकलं, त्यामुळे तुम्हाला सर्वांचं धन्यवाद. एवढंच सांगण्यासाठी मी तुमच्या इथं हजर होतो. कार्यक्रम संपला असं जाहीर करत नाही. तुमचे काही प्रश्न असतील तर मी आहे त्यावर विचारा. नंतर कृष्णात पाटील साहेब तुमच्या बरोबर आहेत. तुम्ही उठून लोक बघितलं मला मी अभिनंदन करतो. कारण मी शेती 1 एकर केल्या, 2 एकरचा नंतर लावले 1 एकर. आता सकाळी तू वावरात पाणी लावलंय आणि पाणी लावताना म्हणलं भगवान तो चक्कर मारली औसावरती आणि शेगा एक शेवट सुद्धा लागवडीची टाकलेली नाही.
असा 1 एकर ऊस आहे. उद्या जर बघायचं असेल तर लाडगावच्या शिवला आहे. भलं पीक कमी येईल एखाद्या वर्षी, पण बहिणी मगाशी छान सांगितलं, जर आपल्याला जंतू तयार करत असेल तर या लागवडीला मुक्त केलं पाहिजे. आणि शेंगा केले बघायचे मूळ शेंगा खाल्ल्या की जेवढी सुद्धा लागत नाही, बिना औषधाच्या शेंगा केलेत नाही. आता त्याचं एकदा बरं म्हणलं मी की बाबा शेंगा तुला म्हणतो बघ त्याला आम्ही पिकाकडे लक्ष नाही दिलं, जमिनीकडे. बहिणी मग छान सांगितलं, खरोखर त्यांचा अभ्यास आहे. कागद बहीण लिहून द्या, आम्ही दररोज वापरणार आहे. तुमचं अभिनंदन बरोबर सांगतो. आणि जर शेती करायची असेल तर 2 वर्ष उत्पन्नाकडे नाही बघायचं, पण 100% सेंद्रिय शेतीकडे बोलूया. अटॅक सारख्या रोगाला वाचवूया, बीपी साखर सारख्या रोगाला आपण मुक्त करूया. आणि बरं का करायची की ते आजार या औषधामुळे घडतात. हे बहीचं मी खरं अभिनंदन. बही तुम्हाला आणि विठ्ठलाने मारुतीने आणलं या गावात. आणि खरोखर ही तुम्ही चांगली माहिती दिली. खरोखर छापे द्या, तुमचा जो काही खर्च येईल त्यापैकी पाठण्याचे खर्च. आणि खरोखर वरची तुम्ही मार्गदर्शन करा. गावाला आपण खरं कॅन्सर सारख्या रोगांना, टीबी सारख्या रोगांना मुक्त करूया. आणि खरोखर आपण चांगलं करूया. बघा सकाळी मी डोसक्यात करत होतो, शेजारी सगळे म्हणले औषध मारा. मी कोणाचं ऐकलं नाही. नवरा बायको दोघांनी मुंग्या जाऊया. मला बहिणींची आमची आठवण आली. प्राणी जर तयार करत असेल तर या औषधाला आपण मुक्त केलं पाहिजे. बघा म्हणजे आमच्या मुंग्या जाऊया, पण काय झालं नाही त्या उलटी तिची तब्येत चांगली झाली. काय आहे, प्राण्यांना आपण खरोखर सफवाय निघालो आणि औषध सफवाय आलंय. माझी विनंती आहे, बघा तुम्ही जर गावात पुकारला तर नाही का अर्धी वाटलंय या जागा लावणार, पण चांगल्या लोक येत नाही. पण चांगल्याचा विजय असतो एवढं सांगणार मी थांबणार नाही, आपण लावणार नाही. एकदा 5 पांडव घेऊन दुर्योधन चालले होते आपले जे काय म्हणते त्याला. तर ते म्हणजे आपले 5च पांडव तू काय करणार आहे? म्हणजे माझ्या 5 पांडवांचा विजय आहे, तुझा पराजय आहे. 5 पांडवांचा विजय झाला तसं तुम्ही या महारथीच्या जवळच पांडव आहे. वचन देतो मी तुम्हाला. तर चांगला येणं सुद्धा आपल्या कानाला ते रुचलं पाहिजे. आणि खरोखर सरांनी प्रश्न विचारला, खरे सरांचं अभिनंदन करतो. त्यांच्याबद्दल टाळ्यावर वापरावं. तुम्ही काय सांगितलं काय करू खरं आयानी शेतकरी काय करणार आहे बाबा? आता बाहेरच्या माझ्याकडे 100 काय राहणार नाही. सरांचं परत एकदा अभिनंदन. तिथं जमलेले लोक सगळे बहिणीचा ऐकून शेती करतील आणि बहिणीचा आपण सत्कार घ्यायचा, चांगली शेती पिकणार आहे म्हणून. आणि त्याला औषध आहे ते सारखे आपण देऊया. सर्वांनी आपण या गावाला कॅन्सर पासून, अटॅक पासून मुक्त करूया. एवढं सांगतो, पहिलं अटॅकला मुडगी रोग म्हणायचे, आता डायरेक्ट अटॅक नाव पडलं. तर त्या रोगापासून आपण सगळ्यांनी वाचूया. आणि बहिणीचं मी परत एकदा आभार मानतो. त्यांनी आणि 5 मिनिटं सरपंच साहेबांच्याकडे बघा योगी शेतीचं सरपंच माहिती आहे. मी खरं सांगतो, आम्हाला कळतंय आमच्या गावाला सरपंच असं झालेलं नाही की सर्वसामान्य माणसात पोहोचायचं. सर्व सरपंच साहेबांना प्रत्येकाला भरटाळी वाजावं की राष्ट्रीय अशा सरपंच मी गावात पहिल्यांदाच बघितलं. आणि त्यांना मी खायला देत होतो इस्लामपूर. सर म्हणलं गार घ्या. मी गार घेतल्याशिवाय तुम्हाला म्हणलं सही येणार नाही. सही दिली आणि गार दिलं त्यांना. आणि पुन्हा त्यांनी सही घेतली. एक दिवस मला कॅन्टीन मध्ये म्हणले, नंदाबाई माझ्या 2.5 वर्ष उरलेली, मी गावचं राजकारण नाही करणार, मी गावची पार्टी नाही करणार, गरीब लोकांची कामं करणार. प्रत्येक सरपंच राहिलं, गाव राहिलं. मी सरपंचाचं प्रत्येक अभिनंदन मानतो की गाव तुमच्या काळात अगदी सेंद्रिय शेतीकडे वळवते. सरपंचाला म्हणजे शुभवना. ओम शांती. काट्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा. आता एक गोष्ट सांगतो, मातीचं जे कीटकनाशक आहे ते समजून घ्या. खतांचे जे तुमच्या पिकाचे डोसेस मी साहेबांना सगळ्या पिकाचे वेलवर्गीय, फुलवर्गीय, फळवर्गीय आणि ऊसाचे सगळे साहेबांना देतो. माती काय करायची, जिथं आपण कधी युरिया DAP पोटॅश वापरलेलं नाही, उदाहरणार्थ आपल्या अंगणामध्ये किंवा परड्यामध्ये आंब्याचं किंवा चिक्कोचं किंवा गोड फळाचं जे झाड असेल त्या झाडाखाली 2x2चा किंवा 3x3चा खड्डा काढायचा. किती काढायचा? वरचे 4 इंच माती बाजूला काढायची
आणि त्याच्या खालची 20 किलो माती घ्यायची. त्या मातीमध्ये 50 किंवा 100 मिली एरंडेल तेल घालायचं आणि त्या मातीला चोळायचं. तालीम आपल्या गावात आहे काय? तालमीला आपण गाव आणि माती तेल चोळत होतो बघा, तसं चोळायचं. आणि ती 20 किलो माती काय करायची, 150 लिटर पाणी घ्यायचं आणि त्या 150 लिटर पाण्यात माती वतायची बॅरेलमध्ये, ड्रम मध्ये, आणि परत बॅरेल फुल भरायचं, 200 लिटर पूर्ण करायचं. आणि त्याला 3 दिवस काय करायचे, तसं सोडून द्यायचं. आणि 3 दिवसानंतर माती ते विरघळत्या परफेक्ट त्याला हलवून घ्यायचं. दुसरा मोकळा बॅरेल घ्यायचा, त्याला वस्त्रगाळ करण्यासाठी सुती कापड बांधायचं धोताला, ते 1 नंबर. हे पाणी काढायचं आणि त्यात वाचायचं. त्यानंतर ते कापड काढायचं, धुवायचं चांगलं. हे बॅरेल ज्या अगोदर आपण भिजवून ठेवलेलं त्याला स्वच्छ धुवायचं. हे कापड परत त्याला बांधायचं आणि हेकडचं पाणी परत कुठं वाचायचं, दुसरीकडे. 2 वेळा वस्त्रगाळ झाला. ते पाणी मध्ये मी एक टॉनिक तयार केलं, त्या टॉनिकचं नाव सुपर ॲग्रो बूस्टर. 1 लिटरला 1 मिली वापरायचं. किती वापरायचं, 1 मिली. त्याचा खर्च लई कमी आहे. तंबाखू, पान, चुना आपण खातो त्याच्यापेक्षा कमी आहे, त्याच्यापेक्षा कमी आहे. ते मिळतंय, त्याचं काय लई अवघड. 1 मिलीमध्ये टाकायचं. तुमचे आळे असू दे, थ्रिप्स असू दे, मावा असू दे, व्हायरस असू दे, काही भानगडी असू दे, काही होणार नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मी काय सांगितलं, 3 प्रकारची माती आणि मातीमध्ये खनिज आहेत. ह्या मातीमध्ये खनिज असतात. त्या खनिजामुळं जी चव, हे माझ्या वडिलांच्या पेक्षा वयाचे जे पूर्वीचे जी मंडळी समोर मला दिसतात, त्यांनी जी चव खाल्ल्या ती आजच्या पिढीला मिळते. चांगलं काम आहे का वाईट आहे? एकदम सोपं आहे. एवढं करा. सेंद्रिय शेती करत असताना कुठलाही बॅरेल मध्ये काही कुजवून सोडायचं नसतंय. ज्या वस्तूचा दुर्गंध येतो अशी कुठलीही गोष्ट शेतात सोडायची नसते. निगेटिव्ह एनर्जी तयार होते. त्याला तपासासाठी एक सिस्टीम आहे. आपल्या शेतात माती वर 2-3 इंच टाकला, ते माती अशी मुठ्ठीत धरायची. मुठ्ठीत धरल्यानंतर, मुठ्ठीत धरायच्या अगोदर दोघं जायचं. समजा सरपंच साहेबांनी, मी गेलो, मी असा हात मोकळा हाताने फक्त अशी मुठ्ठी धरायची आणि सरपंच साहेबांनी ताकदीने माझा हात खाली वळायचा. मी वर ताकद लावायची. उजवा हात, डावा नाही, उजवा हात. आमचं जवळजवळ दोघांचं वय एक आहे. सरपंच साहेबांच्या ताकदीने माझा हात खाली तर येईल, नाही तर मी ताकदीने वर धरेल, एवढाच. त्याच्यानंतर त्या शेतातली माती माझ्या डाव्या हातात येतं द्यायची, मी धरायचं. परत साहेबांनी मी असा हात वर करायचा. सरपंच साहेब एक बोट लावतात आणि ओढू शकतात. एवढ्या ताकदीने माझा हात खाली येतो. का? ह्या मातीमध्ये एनर्जी निगेटिव्ह आहे आणि ह्या मातीमध्ये जर पॉझिटिव्ह असली, सरपंच साहेब उभा जरी राहिले तर माझा हात खाली येणार नाही. हे बघायचं असलं तर उद्याच जाऊन बघा. आणि प्रॅक्टिकल करायचे असेल तर पाटील साहेबांना घेऊन जावा, करतील त्यांनी. बाकीचे डोसेस मी सांगतो. कीटकनाशक साठी अळी झाली असेल, लईच कंट्रोल होईना, जसं लष्करी आळे होते. आपला निरमा मिळत होता. निरमा 1 लिटरला ह्या पाण्यामध्ये 3 ग्रॅम निरमा घालायचा आणि फवारायचं. आळी लगेच मरते. बरं, निरमा 3 ग्रॅम 1 लिटर पाण्यामध्ये खाल्लो, मी स्वतः प्यालो, तर मला काय तोटा होणार आहे? जास्तीत जास्त काय तोटा होईल? 3 ग्रॅम निरमा किती होणार आहे? एवढा. त्याच्या वाटणीचा जर हमला 3 मिली टाकलो 1 लिटर पाण्यामध्ये आणि प्यालो तर मरणार का नाही? 100%. बुरशीनाशक म्हणून कुठलेही कीटकनाशक वापरू नका. बुरशीनाशक म्हणून, कीटकनाशक म्हणून ज्या काही गोष्टी मिळतात. ब्लिचिंग पावडरचं नाव ऐकलंय? सरपंच साहेबांनी ह्या वर्षी तुमच्या गावात टाकीत टाकला असेल बघा, पावसाळा चालू झाल्यावर पाणी शुद्ध करण्यासाठी. ब्लिचिंग पावडर काय आहे? जगातील सगळ्यात भारी बुरशीनाशक, जगातील सगळ्यात भारी कीटकनाशक, जे 1 किलो 100 रुपयाला मिळतं. आणि आपल्या कुठल्याही पिकाला बुरशीनाशक आणि कीटकनाशक घेण्यासाठी दुकानातनं ज्यावेळेला आपण आणतो, कमीत कमी 700 ते 800 रुपये जातात. 100 रुपयामुळं ब्लिचिंग पावडर मी प्यालो तर माझ्या पोटाला काय त्रास आहे का? कारण शत्रू कीड 100% मरत्या म्हणून गव्हर्नमेंट पाणीच्या टाकीत टाकत्या. काय त्यांना काम नाही होय? काय टाकत असतील पाण्यात? पावसाळ्यामध्ये नदीमध्ये, नाल्यामध्ये गटारीचं पाणी जातंय, दूषित पाणी येतंय. ते पाणी शुद्ध व्हावं, त्या पाण्यातले बुरशी किंवा त्या पाण्यातले जंतू मरावेत, याच्यासाठी ब्लिचिंग पावडर टाकली जाते. ते काम आपल्याला, असे बरेच फॉर्म्युले आहेत. 1,500 फॉर्म्युले मला माहित आहेत. त्यातले 150 यांना शिकवणार आहे. यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. तुमच्या गावासाठी शिकवायचं. किती फॉर्म्युले? 1,500. भविष्यात जाऊन फक्त शेती पेरायचं आणि माल काढायचं, एवढंच काम करायचं. काय करायचं? पेरायचं आणि माल तेवढं काढायचं, एवढंच कार्यक्रम करायचा. किरकोळ गोष्टी महिन्याला एखादी फेरी मारायची, एवढं करू शकताय?
आणि अशी गोष्ट नाही, जसं आमच्या काकांनी सांगितलं की सेंद्रिय शेती करूया, 2 वर्ष उत्पादन जरा कमी नको दे, पुढे चांगलं होईल. आपली सिस्टीम अशी नाही, ह्याच वर्षी उत्पादन 1.5 पुढच्या वर्षीपासून 2 थांबायची गरज नाही. निसर्गामध्ये ती शक्ती आहे, तुमच्या माझ्यात ती शक्ती नाही. आपण निसर्गाला सोबत घेऊन, ईश्वर परमेश्वराला सोबत घेऊन शेती करायची. एवढं सांगण्यासाठी मी हजर होतो. धन्यवाद. तुम्ही ऐकून घेतला. सरपंच साहेब हजर झाले. तुम्ही सर्व एक दिन तुमच्या स्वतःच्यासाठी टाळ्या वाजवा. तुमच्यासाठी 2 मिनिटं सरकार घेऊया. आपल्या या ठिकाणी सर्वांना ऐकून घेतल्यावर आणि आपण सगळ्यांनी इथे उपस्थित राहायला आपला लाख मोलाचा वेळ या ठिकाणी दिला आणि इथे उपस्थित राहिलेला आपल्या सर्वांचा आभार. आमच्या संस्थेमार्फत आपल्या सर्वांचा आभार आणि या ठिकाणी सर्वांचा सत्कार आपल्या वशिवाचे लोकनेते सरपंच आदरणीय अमोल कुमार साहेब करतील आणि यानंतर कार्यक्रम सरकारने जायचे. आणि एक महत्वाचा फॉर्म्युला सरांनी मला सांगितले की माती जर कुठलंही कीटकनाशक तयार करत असताना मातीच्या पाण्याशिवाय त्याचा रिझल्ट येत नाही. बरी माती सरांनी सांगितल्याप्रमाणे एखाद्या झाडाची माती असेल, वाळवंटाची माती असेल किंवा वाडाच्या झाडाची माती असेल, हे 3 ठिकाणची माती घेतली तर 100% रिझल्ट येतोय का? तर येतोय. हा फॉर्म्युला मी शिकलोय. गेल्या 6 महिन्यात ट्रेनिंग घेतोय बऱ्यापैकी. आणि 6 महिन्यामध्ये आपले शेड्यूल पण संपूर्ण पूर्ण होते. आमचा आता ऊसाचं शास्त्र सगळं पूर्ण झालेलं आहे. पूर्ण अभ्यास त्याचा शिकवलेला आहे. अगदी कांडी लावल्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत पूर्ण माहिती नॉलेज जे काय असेल ते आम्ही ह्या 6 महिन्यामध्ये शिकून घेतलेलं आहे. सर जे सांगते ते सिस्टम सगळे आम्हाला माहिती आहे. पण हे सिस्टम कसे आहे, कांडी लावल्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत म्हणजे जवळपास कालावधी किती आहे? आरसाला असेल तर 16-18 महिने बरोबर, आणि सुरुवात असेल तर 12 महिने 14 महिने. तर त्या सुरुवातीपासूनचे हे नियोजन आहे आणि प्रत्येकाला हे सुरुवातीपासूनचं नियोजन माझ्या माध्यमातून तुम्हाला मिळेल. कारण हे सगळा अभ्यास आम्हाला झालेला आहे, सरांनी शिकवलेला आहे. आणि खतं किती लागतात हे पण सरांनी सगळं आम्हाला सांगितलेलं आहे. आणि अतिशय कमी खर्च म्हणजे अगदी 300-400 किलो मध्ये आपला ऊस निघू शकतोय. आता 100% निघू शकतो. फक्त जे फॉर्म्युला सांगितलाय, ज्या दिवशी सांगितलाय त्या दिवशी जर केला तर प्रत्येक 15 ते 10 दिवसाला तुम्हाला मिळतो. कारण 100% दिसले आमच्याकडे लाईव्ह व्हिडिओ आहे. जवळपास आमच्याकडे 200 ते 250 व्हिडिओ आता तयार आहेत 3 महिन्यात. जे शेतकऱ्यांचे बदल आहे बाबा लागत केल्या गेल्या 15-20 दिवसानंतर जे आम्ही सांगितले दोषी तयार करून टाकले. खर्च अतिशय कमी आहे पण रिझल्ट 100% आहे का तर आहे. आणि खर्च पण कमी होते. आम्ही जे ही कार्यशाळा राबवली की शेतकऱ्यांचा रासायनिक खताचा खर्च कमी यावा, म्हणजे जे उत्पादन खर्च वाढत आणि उत्पादन खर्च 50% कसा आणायचा, 50% कसा येतोय ते आता सरांनी सांगितले की 100% खत कुठल्याही अपटेक होत नाही. तुम्ही डायरेक्ट आणून टाकलं पण त्याला जर कॉम्बिनेशन जर दिलं, आता एरिया किती लागतोय 10 किलो लागतोय, आपण पोतं नेऊन टाकतो. पोतं टाकलं तर ते 6वी पिशवी जमिनी फिक्स होते राहिले सगळं. तर ते जर टप्प्याटप्प्यात जर दिलं तर एक पोतं आपल्याला वर्षभर पुरणार आहे. त्याच्यामुळे खताचा खर्च ऑटोमॅटिक कमी होणार आहे. खास फॉर्म्युला आज सांगितलेला आहे. 1 मिनिट दादा या दादा साहेब या तुम्ही साहेब या की सर्वांचा आभारी आहे. गावकऱ्यांचा, सरपंच साहेबांचा, आपल्या सर्वांचा आभार. काय शंका असेल तर 10 मिनिटं आहेत. मी इथे खाली बसणार आहे, विचारू शकता. खाली बसणार आहे आता. फिनिश करा.